हॅलो गाईज, वेलकम टू प्रयास. माय नेम इज आदित्य. गाईज, राज्यसेवेच्या पहिल्या डिस्क्रिप्टिव्हचा रिझल्ट काल लागला मेन्सचा आणि लगोलगच त्यांनी इंटरव्ह्यूचं शेड्यूल पण दिलंय. जर तुम्ही अर्लीएस्ट इंटरव्ह्यू बघाल जो की 7 सप्टेंबरला शेड्यूल झालाय, म्हणजे आज जरी तुम्ही हे सेशन बघताय तर हार्डली आपल्याकडे 10 ते 12 दिवस आहेत, म्हणजे 10 to 15 डेज मध्ये संपूर्ण इंटरव्ह्यू प्रोसेस ही कंप्लीट होते. सो तसं बघायला गेलं तर वेळ खूपच कमी आहे. तर मग आता नेमकी या इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर कसं करायचं, अप्रोच कसा असला पाहिजे, क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातील, किती डेप्थमध्ये आपल्याला बघायचंय, ऑप्शनलला टच करायचं का टेक्निकलला टच करायचं का नेमके करंट अफेअर्स बघायचे, असे बरेच क्वेश्चन्स आपल्या डोक्यात आहेत. तर या सर्वांवर चर्चा करण्यासाठी आपण इथे आलेलो आहेत. आय वोंट बी टॉकिंग अबाउट आमचे एवढे पास झाले तेवढे पास झाले काय ते, बिकॉज दिस इज नॉट द टाइम टू डिस्कस द थिंग्स, कारण तुमचा वेळ महत्वाचा आहे. सो शॉर्ट आणि स्वीट आणि एकदम क्रिस्प टू द पॉइंट सेशन ठेवूयात. हाय इंटेन्सिटी सेशन असेल. पेन पेन्सिल घेऊन बसा आणि जरा आपण सविस्तर यावर चर्चा करूयात. ऑलराईट, चलो मग लेट्स बिगिन विथ द थिंग्स की आता नेमकी इंटरव्ह्यू साठी काय. तर गाईज बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे आता इंटरव्ह्यू साठी 2-3 डाऊट्स जे तुमच्या कायम डोक्यात असतील. सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो तो म्हणजे की डॅफचा. आता ज्यांनी अगोदर युपीएससी केलेलं असेल त्यांना माहित असतं की मेन्स क्लिअर झाल्यानंतर किंवा मेन्स देत असताना एक डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म येतो. कारण इंटरव्ह्यू प्रोसेस ही 275 मार्क्सची असते. जर तुमच्याकडे काही प्रोफाईल नसेल, तुमचं प्रॉपर डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म, त्याच्यामध्ये तुमच्या हॉबीज असतात, तुमचं बॅकग्राऊंड असतं, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असतं, तुम्ही कुठे एम्प्लॉयमेंट केली असेल तर त्याच्याबद्दलच्या चर्चा असतात, म्हणजे अशा अनेक अँगल्स त्यामध्ये कव्हर केलेले असतात. तर असं अपेक्षित होतं राज्यसेवेच्या वेळेला पण 275 मार्क्सचा जर आता इंटरव्ह्यू घेत असतील ते पण तुम्हाला असं काहीतरी डॅफ वगैरे पाठवतील. बट आता जर ते तुम्ही 10-15 दिवसच इंटरव्ह्यूला त्यांनी दिले, तो परत ते डॅफ पाठवतील, तो सबमिट करायचा, त्याच्यामध्ये 8-10 दिवस जातील. आय डोंट थिंक की आता डॅफ नावाची काही कन्सेप्ट असेल. सो पहिली गोष्ट म्हणजे हे लक्षात ठेवा, दे वोंट बी प्रोव्हाइडिंग यू एनी डॅफ. तर मग आता प्रश्न असा पडतो की मग ते तुम्हाला क्वेश्चन्स नेमके कशावर विचारतील. तर गाईज बघा, तुम्हाला आठवत असेल की तुम्ही प्रिलिम्सच्या वेळेला काहीतरी एमपीएससीचं तुमचं एक प्रोफाईल असतं. तर मला असं मोस्टली वाटतंय की दे विल बी आस्किंग क्वेश्चन्स मोस्टली फ्रॉम युअर प्रोफाईल, म्हणजे बेस काहीतरी असला पाहिजे. इंटरव्ह्यू मध्ये रॅन्डमनेस नसते बरं का. आता तुम्ही म्हणाल की बऱ्याच इंटरव्ह्यूचे आम्ही ट्रान्सक्रिप्ट पाहिले, काही पण आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन्स विचारतात, कसं काय. मला ते पण सांगायचं की का बरं इंटरव्ह्यूवर असे क्वेश्चन्स विचारत जातो, आपण त्यावर पण चर्चा करू. पण सगळ्यात पहिलं म्हणजे जे तुमच्या डोक्यामध्ये डाऊट आहे की नेमकी इंटरव्ह्यूचा बेस काय असेल, जो युपीएससीला जनरली डॅफ वगैरे असतो, एमपीएससीला काय असेल. तर मला असं वाटतं की डॅफ तर आय डोंट थिंक आता या 10-12 दिवसामध्ये ते देतील असं. सो वी हॅव टू फोकस ऑन एमपीएससीचं तुमचं जे प्रोफाईल आहे त्याच्यातली जी तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन भरली आहे ती तरी ऍटलिस्ट आपली थरो असली पाहिजे. सेकंड थिंग इज दॅट, फर्स्ट झालं आपलं डॅफ बद्दल. सेकंड डाऊट येतो की नेमकी मग पॅनल किती जणांचं असेल आणि किती वेळ इंटरव्ह्यू चालेल. तर बघा, जनरली जेवढे इंटरव्ह्यूचं वेटेज जास्त असतं तेवढं त्याला जस्टिफिकेशन देण्यासाठी तुम्हाला मल्टिपल व्ह्यूज आणि मल्टिपल अँगल्सने त्यावर चर्चा करावी लागते. 275 मार्काच्या इंटरव्ह्यूला 2 किंवा 3 पॅनलने मला तरी असं पर्टिक्युलरली वाटतं की ते जस्टिफायबल नाही होत. पॅनल तुमचं ऍटलिस्ट 4 किंवा 5 मेंबर्स असेल, राईट. कारण बघा ना, ऍग्रीचे जेव्हा तुमचे इंटरव्ह्यू झाले, एमपीएससीने घेतलेले 50 मार्क्सचे होते तेव्हा दोघांचं पॅनल होतं. एमपीएससी जेव्हा 100 मार्क्सचे इंटरव्ह्यू घेते तेव्हा 2-3 जणांचं पॅनल असतं, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते ऑफकोर्स म्हणजे 4 किंवा 5 जणांचं पॅनल असतं. अदरवाईज काय होतं, सब्जेक्टिव्हिटी खूप वाढत जाते. कारण जेव्हा तुम्ही 275 मार्क्स बघतात इंटरव्ह्यूला, इट इज ऑलमोस्ट इक्विव्हॅलंट टू तुमचा जीएस. रादर जीएस पेक्षा 25 मार्क्स जास्त आहे तिथे, बरोबर. आणि जीएसला तुम्ही मॅक्सिमम म्हणजे चांगला जरी अभ्यास असला तरी 130, 40, 50 पर्यंत जातात, पण इंटरव्ह्यूचा बेसच 160, 70, 80 पासून स्टार्ट होतो. सो सब्जेक्टिव्हिटी खूप जास्त असते आणि ती सब्जेक्टिव्हिटी कमी करण्यासाठी मला असं वाटतं की पॅनल मेंबर्स थोडेसे वाढवतील. ते 4 ते 5 पॅनल मेंबर्स असतील आयोगाने, कारण तसं नोटिफिकेशन मध्ये तर नाहीच आहे दिलेलं, बट यू कॅन अज्युम की 4 ते 5 पॅनल मेंबर्स असतील अलॉंग विथ चेअरमन, अशा पद्धतीने, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट येते टाइम. आणि अगेन मी म्हणतो बघा की साधारण जर 4 ते 5 पॅनल मेंबर घेतले आणि प्रत्येकाने तुम्हाला किमान 3-4 मिनिट जरी क्वेश्चन्स विचारायला सुरुवात केली, तरी साधारण मला असं वाटतं की तुमचा इंटरव्ह्यू हा 15 ते 20 मिनिट तरी किमान चालला पाहिजे. किमान, मिनिमम म्हणतोय बरं का. देर इज नो अपर लिमिट फॉर द इंटरव्ह्यू, बट 30-35 मिनिट्स इज द सिलिंग. जनरली युपीएससीला पण असं असतं, पण यावेळेस मला असं वाटतं की 15 ते 20 मिनिट हे एक ऑन अन ॲव्हरेज इंटरव्ह्यू चालतील, की जे आधीचे राज्यसेवेचे थोडेसे कमी चालायचे त्याच्यापेक्षा 5-7 मिनिट तुम्ही जास्त अपेक्षा धरून जाऊ शकता. ऑलराईट, तर या पद्धतीने. आणि तिसरा डाऊट येतो की व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स दे माइट बी आस्किंग. हा सगळ्यात मोठा आहे. कारण काय आता
बऱ्याच जणांच्या डोक्यात हे पण असतं की एमपीएससी खूपच फॅक्च्युअल क्वेश्चन्स विचारते की तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये पॅनल पर्टिक्युलरली की तुमचं गावाचं हे जिल्ह्याचं क्षेत्रफळ सांगा, पॉप्युलेशन किती आहे, कोणती नदी जाते, स्कीमचे मध्ये मग त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, म्हणजे की एकदम ते फॅक्च्युअल नोटवर जातात. मग आता पण ते फॅक्च्युअलच विचारतील का कसे विचारतील, थोडंसं आता आपण त्यावरती चर्चा करूयात. ऑलराईट, तर हे बेसिक डॅफ नसणारे लक्षात ठेवा. यू विल बी हॅव्हिंग प्रोफाईल अँड सेकंड थिंग पॅनल 4 ते 5 जणांचं अपेक्षित करू शकतात. आणि अगेन आणि टाइम म्हणजे की तुमचा 15 ते 20 मिनिट बेअर मिनिमम, त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकतो. अगेन दीज आर द स्पेक्युलेशन्स. 7 तारखेचा पहिला इंटरव्ह्यू झाल्यावर कळेलच, पण जो पहिला जाईल त्याच्यासाठी तर दिस विल बी ऑल सरप्राईज. सो प्रिपेअर फॉर द वर्स्ट. त्याच्यापेक्षा कमी लोक आले, कमी वेळ चालला, वेल अँड गुड. पण जास्त चालला तर यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट. ऑलराईट, बेस्ट विल ऑटोमॅटिकली कम. ह्या मेन्सच्या वेळेस पण तुम्ही पाहिलं, तयारी करा, रिझल्ट आपल्या हातात येतो. चलो, मग आता पुढचा येतो पॉइंट, तो म्हणजे की नेमके आता हे लोक क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारतील. आणि जनरली ही आपल्यामध्ये एक मिसकन्सेप्शन असतं की खूपच फॅक्च्युअल क्वेश्चन्स विचारतात. फॅक्च्युअल क्वेश्चन्स म्हणण्यापेक्षा मी त्यांना नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स म्हणतो, की एकदम नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. इव्हन तुमचं ऑप्शनल असू द्या, टेक्निकल असू द्यात, किंवा काही पण आजूबाजूची सराउंडिंगची माहिती असते. बघा कसं असतं, तुम्हाला पहिले हे एक जाणून घ्यायचंय की इंटरव्ह्यू म्हणजे काय असतं नेमकी. इंटरव्ह्यू म्हणजे काय, व्ह्यू असतो तो, पर्सनॅलिटी टेस्ट असते की तुमची व्यक्तिमत्व कसं आहे. तुमच्या आतमध्ये त्याला डोकावून बघायचं असतं की व्हॉट काइंड ऑफ अ पर्सन यू आर, आणि तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला कॅरी करतात, तुम्ही कशा पद्धतीने तुमचे मुद्दे मांडतात वगैरे ते. तर माझं एक म्हणणं असेल की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी चेक करत असतात, ती पर्सनॅलिटी शॅलो नसली पाहिजे. शॅलो पर्सनॅलिटी नसली पाहिजे. म्हणजे मी जे बोलतोय ते फक्त हवेतच बोलबच्चन टाकतोय, काहीतरी बडबड बडबड करतोय, त्याला काही बेसच नाहीये, त्याला काहीतरी सबस्टन्सच नाहीये, अशा पद्धतीने. आलं लक्षात. सो असा जर बेस नसेल, म्हणजे जर का फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असं काही एखाद्या स्कीम बद्दल विचारलं की शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारवण्यासाठी तुम्ही काय कराल, तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांचं उत्पन्न MSP तिप्पट करा, हे करा. अरे पण काहीतरी कॉन्क्रीट बेस असला पाहिजे ना, त्याला आकडेवारी काहीतरी असली पाहिजे. सो पर्सनॅलिटी जर तुमची चेक करायची असेल आणि त्याच्यामधली शॅलोनेस जर चेक करायची नसेल, म्हणजे थोडक्यात तुमच्या पर्सनॅलिटीची डेप्थ चेक करायची असेल, तर यार काहीतरी बेसिक प्रमाणावरती तुम्हाला नॉलेज लागतं. येते लक्षात. सो जर तुम्ही हे कन्सेप्शन घेऊन जात असाल की यार नॉलेज नसलं तरी चालेल, मी फक्त माझ्या कम्युनिकेशन स्किल्सवर वगैरे ते वेळ मारून नेईल. बघा, कम्युनिकेशन स्किलवर तुम्ही हार्डली कोणाशी 5 किंवा 10 मिनिटं संवाद साधू शकतात. 5 लोकांशी ऍट ए टाइम 15, 20, 25 मिनिटं संवाद साधणं फक्त कम्युनिकेशन स्किल्सवर पॉसिबल नाही होत. आपण काही फिल्म ऍक्टर्स नाही आहेत, किंवा आपल्याला काही कोणी अगोदर स्क्रिप्ट दिलेली नाही आणि आपल्याला फक्त तिथे जाऊन परफॉर्म करायचं आहे असं नाहीये. दॅट विल बी अ क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट. ते काहीतरी तुम्हाला प्रश्न विचारतील, त्यातून उपप्रश्न सुरू होतील, काहीतरी सबस्टन्स असला पाहिजे. हा, याचा अर्थ कसा आहे की फक्त नॉलेज बेस्डच इंटरव्ह्यू जातो असं पण नाहीये बरं का. म्हणजे त्यांना तुमच्या आतमध्ये डोकावून बघायचंय, त्याच्यासाठी नॉलेज हे लागतं, बिकॉज नॉलेज इज द पार्ट ऑफ पर्सनॅलिटी. आता पुढचा मुद्दा येतो की संपूर्ण इंटरव्ह्यू नॉलेजच ड्राईव्ह करतं का, की पूर्ण आता 15-20 मिनिटं बोललेले आहेत आणि तुमचं फक्त नॉलेज नॉलेज नॉलेजवरच चाललेल्या आहेत गोष्टी. तर काहीच बघा यार, मला ते पण एक असं वाटतं की इंटरव्ह्यूअरचं काय, आता तुम्ही सिम्पल कॅल्क्युलेशन करा. 438 लोक सिलेक्ट झालेले आहेत, बरोबर, आणि 5 दिवसात त्यांना इंटरव्ह्यू संपवायचे. 7, 8, 9, 10, 11, 12, 5-6 दिवसात काहीतरी इंटरव्ह्यू संपवतील. 3-4 पॅनल लावतील. आणि जर तुम्ही ओव्हरऑल दिवसभरातून जर ऑन अन ॲव्हरेज जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, तर साधारण 20 लोकांचं मॅक्स टू मॅक्स इंटरव्ह्यू, मॅक्स वर काय एकदम अप्पर लिमिट, 20 लोकांचा एक पॅनल एका दिवसामध्ये इंटरव्ह्यू घेऊ शकतं. त्याच्या पलीकडे थोडंसं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही होत. मला सांगा, या 20 लोकांशी जर त्या लोकांना बोलायचंय, तुम्ही पण स्वतःला इंटरव्ह्यूअरच्या जागेवर ठेवून बघा. मला काय करायचंय, मला सांगा, मी धुळ्याचा आहे, धुळ्याची लोकसंख्या जाणून घेऊन त्याच्या नॉलेजमध्ये काय भर पडणार आहे. बिकॉज सी, इंटरव्ह्यू घेणं हा एक डिग्निफाईड जॉब आहे, मान्य. पण यार मी 5 दिवसभर तेच विचारतोय. कोणी मी धुळ्याचा आलं, धुळ्यावाल्याला विचारेल तुझ्या याची लोकसंख्या सांग. कोणी जळगावचा आलं, त्याला सांगेल तुझी लोकसंख्या सांग. कोणी नगरचा आला, त्याला सांगेल बाबा तू तिकडची. गाईज, याच्यामधून काय होतं, एक इंटरव्ह्यूअर पण माणूस आहे आणि तो बोर होतोय. तुम्ही त्याची पण सायकोलॉजी विचारात घ्या इंटरव्ह्यूची चर्चा करत असताना. मग पुढचा मुद्दा येतो की सर मग ते नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स का विचारतात. तुम्ही जर एवढं म्हणतायत की त्यांना बाकीच्या गोष्टींवर चर्चा करायची वगैरे, पण मग हे असं मोनोटोनसनेस जाते. कसं असतं, प्रॉब्लेम काय येतो याच्यामध्ये, इंटरव्ह्यू जेव्हा तुम्ही स्टार्ट करतात
बघा कसं असतं, नो बडी वॉन्ट्स टू टेक इंटरव्ह्यू बेस्ड ऑन नॉलेज, फॅक्ट्स, रिपोर्ट. कशी गप्पा मारायला मजा नाही ना येत. पहिली गोष्ट म्हणजे डोक्यातून काढून टाका, इंटरव्ह्यू म्हणजे काहीतरी एकदम भयंकर असतं, काहीतरी ते लोक एकदम 30 मार्कानं असतात वगैरे वगैरे वगैरे. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, ते त्या पोझिशनवर आहेत मानेत, बट आफ्टर ऑल तुम्ही त्याच्या मागचे ह्युमन साइड पण बघा ना, सब्जेक्टिव्हिटी बघा त्याच्या मागची. इंटरव्ह्यू म्हणजे काय, संवादाचं माध्यम आहे. तुम्हाला काय वाटतं इंटरव्ह्यू मध्ये मार्क्स कसे दिले जात असतील? काय वाटतं तुम्हाला, की आदित्य दारातून चालत आला, चालण्याला 20 मार्क्स, बरोबर, बसायला 15 मार्क, पहिला प्रश्न विचारला त्याला 7 मार्क. अरे असं नाहीये, हे मिस इंडिया कॉम्पिटिशन चालली आहे का, मिस वर्ल्ड कॉम्पिटिशन चालली आहे का? आणि नॉलेजच त्यांना चेक करायचं तर यार मेन्स आणि प्रिलिम झालीच आहे ना ऑलरेडी, आता आणखी कशाला नॉलेज चेक करतील तुमच्याकडनं? ते कसं असतं, की एका व्यक्तीशी बोलून झाल्यानंतर मला कसं वाटलं, कारण बघा तुम्ही अधिकारी बनणार आहात, तुम्ही 100 लोकांशी डेली बेसिसवर बोलणार, त्या अधिकाऱ्याशी बोलून लोकांना छान वाटलं पाहिजे ना, की नाही यार साहेब खरंच म्हणजे ही इज अ डिसेंट पर्सन आणि आपलं काम करू शकतील आणि चांगला व्यक्ती. हीच रिक्वायरमेंट आहे ना गव्हर्नन्सची. काम झालं पाहिजे, लोक सॅटिस्फाईड असले पाहिजे, सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये कुठे कसूर नसली पाहिजे. हे इंटरव्ह्यू मध्ये पण ते चेक करतात, की मी आता आदित्यशी अर्धा तास 25 मिनिटं 20 मिनिटं बोललोय, बोलून झाल्यानंतर संवादाचा म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे तो फील गुड फॅक्टर आला पाहिजे. आणि तो फील गुड फॅक्टर मला सांगा, धुळ्याची लोकसंख्या आणि धुळ्याचं क्षेत्रफळ आणि धुळ्यामधून कोणती नदी जाते, वनं कोणती आहेत आणि खनिजे कोणती सापडतात, किंवा ग्रामपंचायतीचे किती सदस्य आहेत, याच्यावरून थोडी तो फील गुड फॅक्टर आहे. तुम्ही दोन मित्र आपसात चर्चा करतायत आणि अशा गप्पा मारतात का तुम्ही? तर तुम्ही म्हणाल की नाही सर इंटरव्ह्यू वाले काहीतरी, अरे नसतात ते, दे आर ऑल्सो ह्युमन बिईंग्स. सिनियर ब्युरोक्रॅट्स आहेत ते. सिनियर ब्युरोक्रॅट्स म्हणजे रिटायरमेंटला टेकलेले आहेत, अनुभव असतो त्यांच्याकडे, 20-25 वर्षाचा प्रशासनाचा अनुभव असतो. दे नो बेटर दॅन यू डू इन दॅट पर्टिक्युलर एरिया. तेच कशाला परत विचारतील? प्रॉब्लेम काय होतो, त्यांना पण जाणून घ्यायचं असतं, पण इंटरव्ह्यू जेव्हा तुम्हाला स्टार्ट करायचा असतो, तुम्हाला त्यांना काहीतरी ओपनिंग द्यावी लागते. आता मी जर इंटरव्ह्यूच्या त्या कक्षामध्ये, इंटरव्ह्यूच्या रूम मध्ये जर मी एंट्री केली, सुरुवात मी डायरेक्ट असं नाही करू शकणार ना, की मी बसलो आणि आदित्य सांग की रशिया युक्रेन युद्धाचा भारतावर होणारा परिणाम, असं कोणतं चर्चेला सुरुवात करतं? इट इज काइंड ऑफ अ डिस्कशन. म्हणजे चर्चा कशी असते बघा, मी आता आलो, बसलो मी, काहीतरी तुमचा त्या प्रोफाईलवरती फोटो असेल आणि तुम्ही काहीतरी सुटाबुटात आले असाल, प्रोफाईलवरचा फोटो साधा काय म्हणतो आपण टी शर्टवर असेल किंवा काय दाढी वगैरे असेल, चष्मा असेल आणि तुम्ही क्लीन शेव करून गेले, ते म्हणतात अरे फोटोमध्ये तर तू वेगळा दिसतो आणि आता तर वेगळाच दिसतोय, हा तुझाच फोटो आहे का, असं तसं. म्हणजे काहीतरी मला ओपनिंग करावी लागते ना. ओपनिंग करण्यासाठी जनरली फॅक्च्युअल प्रश्नांचा बेस घेतात ते. आणि इथे तुम्हाला डिसाईड करायचं असतं की तुमचा इंटरव्ह्यू पुढे ड्राईव्ह होणार आहे की नाही. म्हणजे थोडक्यात माझं म्हणणं आहे की तुमचा इंटरव्ह्यू फॅक्च्युअल होणार आहे का नॉलेज बेस्ड होणार आहे, हे तुमच्यावरच असतं. कसं आहे बघा, आता फॉर एक्झाम्पल आला इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये आणि इंटरव्ह्यूच्या त्या रूममध्ये, आणि इंटरव्ह्यूअरने प्रश्न विचारला, अरे हा फोटो तुझाच आहे का? तुमचं उत्तर आहे हो. अरे तू तर यात वेगळा दिसतो. नाही सर माझाच फोटो आहे. बरोबर. पुढचा प्रश्न विचारला, तुझं नाव काय? आदित्य. व्हॉट इज द मिनिंग ऑफ युअर नेम? मी म्हटलं सूर्य. तुम्ही त्याला चर्चा करायला स्कोपच देत नाहीयेत. कळतंय का तुम्हाला? तुम्ही म्हणजे काय करताय, ते रॅपिड फायर राऊंड कसा असतो, हा तुझ्या नावाचा अर्थ काय? आदित्य. तू कुठून आलाय? धुळे. धुळ्याचं वैशिष्ट्य. अरे काहीतरी त्याला स्कोप द्या ना. स्कोप द्या म्हणजे काय, थोडस चर्चा करा त्या विषयाभोवती. 2 लाईन पुढं 2 लाईन मागे काहीतरी सांगा की सर आदित्य नावाचा शब्दशः व्याकरणातला अर्थ किंवा शब्दकोशातला अर्थ सूर्य होत असला, पण जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आई वडिलांना असं वाटलं की मी एल्डर चाइल्ड असल्यामुळे की हा घराला त्याच्या याच्याने उजळून काढेल, म्हणून माझं नाव कदाचित त्यांनी सिनॉनिम त्याच्याशी मिळतं जुळतं म्हणून आदित्य ठेवलेलं असावं. बरोबर. कोणाचं नाव लेट से की विजय असतं. विजय म्हणजे काय? विजय नावाचा अर्थ सांगा. विक्ट्री. संपला विषय. अरे त्याला सांगा ना तुम्ही विक्ट्री. कदाचित माझ्या आई वडिलांना असं वाटलं असेल नावामध्ये की माझा जन्म झाला त्यावेळेला की मी आयुष्यामध्ये ज्या पण कोणत्या क्षेत्रात जाईल त्यातून एक्सलन्सच अचीव्ह करत जाईल आणि त्यामुळे कदाचित त्यांनी माझं नाव विजय ठेवलं असावं. म्हणजे सांगायचा मुद्दा कसा आहे, मग त्याच्यातून त्याला इंटरेस्ट क्रिएट होतो. अरे हा ओके मग असं झालेलं आहे. मग तो पुढचा प्रश्न विचारतो की मग बाबा मग तुला असं वाटतंय का की हॅव यू रिअली लिव्ड अप टू द एक्सपेक्टेशन्स ऑफ युअर नेम? तू तुझ्या नावाला जागला आहे का? मग तुझ्या आयुष्यात अशा काही अचिव्हमेंट्स वगैरे मिळाल्या आहेत का? मग सांगा ना की नाही सर, मग तुमच्या हॉबीज वगैरेकडे तो इंटरव्ह्यू घेऊन जायचा. हो सर मग मी असं असं केलेलं आहे, हे केलेलं आहे, ते केलेलं आहे. आणि कदाचित असं पण असू शकतं की पहिलीच डिस्क्रिप्टिव्ह मेन्स क्लिअर करून मी हे तुमच्या समोर बसलोय, म्हणजे हे पण कदाचित मी नावाला जागलेलं असू शकतो.
काय होतंय, तुम्ही जेव्हा चर्चा करतात तेव्हा तो संवाद बिल्ड होत जातो. जर तुम्ही फक्त फॅक्च्युअलच आन्सर्स देत बसले, फॅक्च्युअल आन्सर्स म्हणजे यस नो, बरोबर, काय त्याला काही लॉजिकच राहत नाही. मग काय होतो, त्याला प्रश्न विचार करावा लागतो. अरे आता याला पुढचा प्रश्न काय विचारू, त्याला आता पुढचा प्रश्न काय विचारू. त्याला द मोमेंट एक्झामिनर, तो इंटरव्ह्युअर थिंग्स की आता पुढे काय, आता पुढे काय, आता पुढे काय, एका पॉईंट नंतर तो संपणार आहे ना. मग तो काही रॅन्डमली विचारायला लागतो. मग काय, त्याला ते कोटा दिलेला आहे काहीतरी 15-20 मिनिट काहीतरी भरायचे, बरोबर का. 5 मिनिटात तुम्हाला जर जा म्हणून दिलं तर मग उद्या कदाचित लोक बोंब मारतील त्याच्यावर की मला 5 मिनिटात कसं काय पाठवलं आणि कोणत्या बेसिसवर तू मार्क दिले, तुला काय कळलं मी 5 मिनिटं काय केलं. मग काय करतो तो, रॅन्डम क्वेश्चन विचारायला सुरुवात करतो. हा अच्छा मग हे सांग, अच्छा मग ते सांग, अच्छा मग ते सांग. आणि मग तुमचा इंटरव्ह्यू तो फॅक्च्युअल जातो. आणि मग तो इंटरव्ह्यू संवाद न होता ती म्हणजे मग ते कसं होतं, ती गोळीबारी सुरू होते. तो गोळी मारतो, तुम्ही ती गोळी चुकवतात, परत तो दुसरी गोळी मारतो, तुम्ही परत गोळी चुकवतात. म्हणजे ते डॉजिंगच चालतं. म्हणजे तो गोळी मारतोय, तुम्ही चुकवताय, तो गोळी मारतोय, तो याला संवाद थोडी म्हणतात. कसं काय मार्क्स देईल तो. आणि या केसमध्ये जरी तुम्ही सर्व प्रश्नांचे आन्सर्स दिले तरी देर आर चान्सेस की मार्क्स काही खूप एक्सेप्शनल नाही मिळत, ते ॲव्हरेज मार्क्स मिळतात, गोष्ट तिथेच थांबते. सो माझं म्हणणं असतं की जनरली असं मला वाटतं की जेव्हा मोठं पॅनल असतं आणि बराच वेळ इंटरव्ह्यू चालतो, तर इंटरव्ह्युअरला इंटरेस्ट नाहीये की तुम्हाला किती नॉलेज आहे, काय आहे, कसं आहे. त्याला जाणून घ्यायचंय की काय 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 कशा पद्धतीने ही चर्चा होते. आणि गाईज ट्रस्ट मी, जे लोक इंटरव्ह्यू घ्यायला बसलेले असतात तुम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त नॉलेज असतं त्या पर्टिक्युलर विषयामधलं. त्याला घेऊन जा ना त्या एरियामध्ये. तुमची काहीतरी एक वेगळं स्ट्रेंथ असेल, तुम्ही त्या स्ट्रेंथकडे इंटरव्ह्यूला घेऊन जा. त्या इंटरव्ह्यूअरला दाखवा की ही माझी स्ट्रेंथ आहे आणि मग त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. इंटरव्ह्यूअर काय म्हणजे कायम ग्रिल करायलाच बसलेला आहे असं नाहीये. येते लक्षात की पहिले ते पण डोक्यातून काढून टाका. ही काही कॉलेजची किंवा इंजिनिअरिंगची वायवा नाहीये चाललेली की तो काहीतरी तुम्हाला ग्रिल करायलाच बसलाय आणि तो त्यावर फिक्स तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे विचारत बसेल. त्याला व्ह्यूज जाणून घ्यायचेत आणि व्ह्यू वरून त्याला डिस्कशन करायचे, कारण ते पण ह्युमन बिईंग्स आहेत ना. आणि प्रत्येकामध्ये काही ना काही क्वालिटी असते. ती क्वालिटी तुम्हालाच आता या 8-10 दिवसामध्ये ओळखायची. मॉक्स वगैरे आपण देऊ तेव्हा चर्चा करू त्यातून, आणि ती फक्त त्या ठिकाणी शोकेश करायची. येते लक्षात. तर मग यावर आता तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल चांगली असेल, ठीक आहे ना, पण मग कम्युनिकेशन स्किलला याची पण जोड द्या. आन्सर्स देत असताना माझं म्हणणं असेल, इलॅबोरेटिव्ह आन्सर्स देत. यस नो टाईपचे आन्सर्स मी नाही. कम्युनिकेशन थांबवू नका, नंबर ऑफ क्वेश्चन्स वाढवू नका. इलॅबोरेटिव्ह म्हणजे एकदम पाल्लाळ पण नाही लावायचं. काहीतरी किमान त्याच्यावर 30 ते 60 सेकंद त्याला खेळवून ठेवा. चर्चा या पद्धतीने चालून द्या. येते लक्षात, बरोबर. यस नो टाईपचे आन्सर्स वगैरे ते म्हणजे की आता फॉर एक्झाम्पल मी मागच एक असे युट्यूबवर सर्च करत होतो बरेचसे इंटरव्ह्यूमध्ये, मला त्याच्यामध्ये एक सापडली की सपोज एखाद्याचं नाव कमल असेल, बरोबर. मग त्याला विचारलं की कमल म्हणजे काय. मग तो म्हणतो की कमल म्हणजे की कमळ. मग त्याच्यावरून प्रश्न असा निघू शकतो की हा मग कमळ तर एका पार्टीचा पण सिम्बॉल आहे. मग तो म्हणेल की हा बीजेपीचा सिम्बॉल आहे. मग तू त्या पार्टीच्या आयडियोलॉजीला असोसिएटेड करतो का. मग तो म्हणतो नाही किंवा हो. कम्युनिकेशन करा ना. यस नो, यस नो. आता मी पुढे काय प्रश्न विचारू, मी काहीतरी रॅन्डम परत प्रश्न विचारेल, तुम्ही सांगा की काही गोष्टी मला याच्या आवडतात, पण काही गोष्टी दुसऱ्या पक्षाच्या पण आवडतात, अजूनपर्यंत मी त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचलेलो नाहीये. म्हणजे चर्चा अशी झाली पाहिजे. मग तो विचारतो हा मग तुला याच्या ह्याच आवडत नाही, मग नेमके काय नाही आवडत तुला यांचं, मग का नाही आवडत, मग त्याच्यामध्ये कशी सुधारणा झाली पाहिजे, मग तू अधिकारी झाल्यावर काय करशील, अशा गप्पा रंगतील ना. हा मग दुसऱ्या पक्षाचं तुला ते आवडतं, मग ते नेमकी इम्प्लिमेंट करायचं का, मग का नाही करत येत, वगैरे वगैरे वगैरे. असं म्हणजे चर्चेला कुठंतरी नेलं गेलं पाहिजे पुढे. तुम्ही जर फक्त यस नो मध्येच आन्सर उरकताय, सगळा इंटरव्ह्यू नॉलेज बेस्ड जातो. आणि नॉलेज बेस झाल्यानंतर तुम्हालाही कळत नाही इंटरव्ह्यू कसा गेला. हे म्हणजे फक्त ती शाळा कॉलेजची तोंडी परीक्षा होते ना, त्या पद्धतीने चालते. आणि मी म्हणतो तुम्ही सगळं करून सुद्धा, तुम्ही इलॅबोरेटिव्ह आन्सर देऊन सुद्धा जर इंटरव्ह्यू नॉलेज बेस्ड गेला तर गाईज लेट मी बी व्हेरी फ्रँक, तो तुमचा दोष नसतो, तो पॅनलचा दोष असतो. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आहे दोन्ही साईडने मी म्हणतोय. पण ट्रस्ट मी 90% केसेसमध्ये तुम्ही जर व्यवस्थित चर्चा केली ना, नाही जात इंटरव्ह्यू फॅक्च्युअल. राज्यसेवेचा पण सांगतोय मी, कारण तुम्ही जुन्या ट्रान्सक्रिप्ट बघा, जे पण कॅन्डिडेट्सने अगोदर दिलेले आहे ते मी पण शेअर करणारच आहे. त्या तुम्हाला त्यावरून अंदाज येईल. तुम्ही जर व्यवस्थित इलॅबोरेटिव्ह गोष्टी नेल्या ना, त्यांनाही गप्पा मारायला मजा येते. कारण तुम्ही यंग प्रवाहातली लोक आहेत, त्यांना पण काही 4 गोष्टी नवीन ऐकायला आवडत असतात ते, बरोबर. सो तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडचे ज्या काही स्ट्रेंग्स आहेत त्या आयडेंटिफाय करायच्या आहेत
आणि त्या या इलॅबोरेटिव्ह आन्सर्स मधून त्यांच्यासमोर शोकेश करायच्या आहेत. बरोबर. सो लक्षात ठेवा, इफ युअर इंटरव्ह्यू इज गोइंग फॅक्च्युअल, फॉल्ट इज युअर्स. तुम्ही आता याच्या पुढे जे काही 2, 3, 4 मॉक देणार, पहिल्या मॉकमध्ये फॅक्च्युअल प्रश्न विचारले, दुसऱ्या मॉकमध्ये फॅक्च्युअल, तिसऱ्यामध्ये फॅक्च्युअल, चौथ्यामध्ये फॅक्च्युअल, जर कंटिन्युअस मॉक इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्हाला फॅक्च्युअलच प्रश्न विचारले जात असेल, मी म्हणतो यार प्रॉब्लेम आपला आहे, तुम्हाला इलॅबोरेट करता येत नाही, मग तुमचा इंटरव्ह्यू फॅक्च्युअलच जाणार आहे त्या दिवशी पण. आलंय लक्षात? करेक्ट. तर मग अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालतात. ऑलराईट. बरोबर. पुढची गोष्ट येते, काय होतं, आपण आता याच्यावरून एक अनुमान असं बांधलं जातं की काय होतं, आता तुम्हाला लेट्स से की कमलचंच आपण उदाहरण घेऊ. कमल, मग तू कोणत्या पार्टी आयडियोलॉजी आहे का, मग तुला एक बीजेपीची आयडियोलॉजी, तू काय ॲफिलिएशन धरतो का तुझ्या नावाला नुसार, मग तो म्हणतो नो. जेव्हा तुम्ही इलॅबोरेटिव्ह आन्सर्स देत नाहीत ना, त्याचा अर्थ एक्झाम इंटरव्ह्यूअरला असं वाटतंय की हा पर्सन एस्केपिस्ट आहे. एस्केपिस्ट माणसं असं करतात बरं का, चर्चा थोडीशी चालू देत नाहीत. त्याला पळ काढायचा असतो ना, चांगल्या मराठीत पळ काढणे म्हणतात त्याला. एस्केपिस्ट बिहेवियर आहे की यस नो, संपला विषय. असं आता मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो होतो, मला प्रश्न विचारला होता, आदित्य व्हॉट इज एअरक्राफ्ट कॅरियर. मी त्यांना सांगितलं शिप विच कॅरीज द एअरक्राफ्ट, संपला विषय. एस्केपिस्ट बिहेवियर आहे ना यार हे. मला नंतर कळलं ते, पण ठीक आहे, सांगायचा मुद्दा असा की हे एस्केपिस्ट बिहेवियर आहे. चर्चा जेव्हा होत असते, तुम्ही सांगा ना त्याला डिटेलमध्ये की डीप सी मध्ये जेव्हा वॉरफेअर होत असतं तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला एअरक्राफ्टसाठी रनवे नाही राहत, मग त्या रनवेला आर्टिफिशियल रनवे बनवण्यासाठी असे काही शिप्स असतात ज्याच्यावर 100-100, 200-200 मीटरचे रॅपिड रनवे बनवलेले असतात, आणि अशा रनवे बनवलेल्या शिप्सला एअरक्राफ्ट कॅरियर्स असे म्हणतात. असे भारतामध्ये 2 आहेत, INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य. हे आन्सर असलं पाहिजे ना. मग मग तो म्हणे ओके, मग मला सांग, मग त्या 200 मीटर मध्ये नेमकी अशी कोणती टेक्नॉलॉजी वापरतात की ते विमान एवढं फास्ट जातं, मग लँड कसं करायचं त्याच्यावर, ते शिप असं हलतं. ही चर्चा रंगेल ना. मी काय सांगितलं, शिप कॅरीज द एअरक्राफ्ट, दॅट इज कॉल्ड एज एअरक्राफ्ट कॅरियर. सो येते लक्षात, डोंट बी अन एस्केपिस्ट. फेस करा, त्यांना सांगा की यार मला पण चर्चा करायची आहे तुमच्याशी. डोंट ट्राय टू सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम द क्वेश्चन्स. आपण काय करतो, त्याने प्रश्न विचारला, सेव्ह झालं, बच गई भाई, धुळ्याचं क्षेत्रफळ माहित झालं, बच गई, यस. धुळ्यामधून कोणती नदी जाते मला कळलं, यस. धुळ्यामध्ये कोणती झाडं सापडतात, यस. त्याला वेळ मारून न्यायचे बाबांनो, त्यामुळे तो हे असं करतोय. आले लक्षात? सो त्याला विचार करायला वेळ देऊ नका. आता पुढचा प्रश्न काय विचारू, आता पुढचा प्रश्न काय विचारू, आता पुढचा प्रश्न काय विचारू. बरोबर. तर यावर थोडंसं आपल्याला चर्चा केली गेली पाहिजे. बरोबर. सो 5-7 मिनिटं ते ट्राय करतात, तुमच्याकडनं शब्द काढायचा प्रयत्न करतात. तो माणूस काही एकदमच असा, मी काय म्हणेल की राक्षस नाहीये. दे आर ह्युमन बिईंग्स. त्यांना पण प्रॉपर ट्रेनिंग वगैरे काहीतरी देऊनच तिथे बसवलंय. असं रॅन्डमली कोणी जात नाही तोंडवर करून इंटरव्ह्यूला. काहीतरी क्रायटेरिया असतात, त्याच्याशिवाय तो माणूस तिथं नाही. त्याला तुमच्याशी बोलायचं आहे, तुमच्याकडून शब्द बाहेर काढायचे आहेत, पण यार तुम्ही बोलायलाच तयार नाहीयेत. तुम्ही फक्त यस नो मध्ये चाललंय, यस नो मध्ये चाललंय. पुण्यामध्ये पूर आला, तुमचं काय मत आहे, वाईट झालं सर, संपला विषय. अरे का बरं आला, कसा आला, काय, करा ना चर्चा. अरे तो ओपनिंग देतोय तुम्हाला, तुम्ही यस नो मध्ये उत्तर देताय, तो म्हणतो मग ठीक आहे बाबा चला मग चालू देत आता याच्यात कसं जायचं. तर सो सगळ्यात पहिलं म्हणजे इलॅबोरेटिव्ह आन्सर्स दिले गेले पाहिजेत, आणि ऍट द सेम टाइम व्ह्यू बॅलन्स्ड असला पाहिजे. हा एक पुढचा मुद्दा आहे. तो एक्स्ट्रीम ओपिनियन्स जनरली नसले पाहिजेत. म्हणजे आता हे एक्स्ट्रीम म्हणजे काय, यस आणि नो. तुम्हाला ह्या पक्षाची, मग तुम्ही ह्या पक्षाशी अफिलिएटेड आहात का, किंवा या पक्षाची आयडियोलॉजी जाते का, किंवा सध्या सीजेपीचा जो प्रोटेस्ट झालाय त्यावर तुमचं काय म्हणणं आहे. सो माझं म्हणणं काय, बॅलन्स्ड व्ह्यूज देत जा. दोन्ही साईड सांगा, त्याची चांगली साईड पण सांगा, त्याची वाईट साईड पण सांगा, आणि मग बॅलन्स व्ह्यूज गेले पाहिजे. हा सर की झाला प्रोटेस्ट, पण त्याच्यामध्ये या गोष्टी चांगल्या झाल्या, या गोष्टींनी त्याला गालबोट पण लागलं, अशा पद्धतीने हे आहे. आणि अजून मी थोडंसं त्यावर आणखीन त्याचं वेळच उत्तर देईल. असं नका सांगू की लगेच याच्यावरून निष्कर्ष असा निघतो की ते चांगलं होतं का वाईट होतं. कोणत्याही आंदोलनाच्या अंती तुम्हाला जर आंदोलनाचे परिणाम बघायचे असतील तर ते लगेच 1-2 महिन्यामध्ये नाही कळत. कारण काही आंदोलनांचे परिणाम, रादर सर्वच आंदोलनांचे परिणाम हे शॉर्ट टर्म असतात ऍज वेल एज लॉंग टर्म असतात. झालं आन्सर, हे आन्सर असतं ना. सो आत्ताच या आंदोलनाच्या परिणामांवर भाष्य करणं लवकर, म्हणजे काय म्हणायला आपण की इट विल बी टू अर्ली टू कमेंट ऑन द आउटकम ऑफ दिस पर्टिक्युलर आंदोलन और मुवमेंट. हे बॅलन्स्ड आन्सर. यार हे जमलं पाहिजे.
याची प्रॅक्टिस करायची, बरोबर. बेसिक नॉलेज तर करायचंच आहे, त्याच्यासोबत बॅलन्स पद्धतीने कसे आन्सर्स द्यायचे हे करायचं आहे. ते यू शुडंट बी लेटिंग द एक्झामिनर थिंक आता काय विचारू, तुम्ही नका त्याला ब्लँक करू, तो ब्लँक झाला तो काही विचारत सुटेल, मग काही पण. मग धुळे जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्यांना लागते, काय करायचंय मला हे करून जाणून घेऊन मला सांगा. 275 मार्कचा इंटरव्ह्यू, मी काय करू या सगळ्या जाणून घेऊन. सो पहिलं म्हणजे डोक्यातून काढून टाका इंटरव्ह्यू फॅक्च्युअल जातो. बेस फॅक्ट्स विचारतील, कारण त्यांना ओपनिंग द्यायची, आतमध्ये घुसायचंय आणि त्याच्यावर यार तुमच्यामध्ये जातात ते, बरोबर. आता बऱ्याच वेळा तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये असं पण पाहिलं असेल की इंटरव्ह्यूवर काय करतो, बऱ्याच वेळा मोनोलॉग देतो. मोठ्या इंटरव्ह्यूज मध्ये होतं हे जनरली, जे 15-20-25 मिनिटं चालतात ते, की जो चेअरमन असतो तो खूप मोठा वेळ असं बोलतो काहीतरी, की आदित्य तू असा इथून आलेला आहे, असं केलेलं आहे, हे केलेलं आहे, ते केलेलं आहे, तू ग्रॅज्युएशन इथून केलंय, तू जॉब पण केलाय, असं तसं, आता मला सांग की तू याचं काय करशील. हा जो मोनोलॉग असतो ना, पॅनिक नाही व्हायचं. हे मोनोलॉग किंवा मोठे मोठे प्रश्न विचारले तर कान तीक्ष्ण ठेवा. गुड थिंग इज दॅट की मोस्टली आपले 90% इंटरव्ह्यू मराठीतच होते, बरोबर. मोनोलॉग कशासाठी असतो, बाकीचे जे पॅनल मेंबर असतात त्यांना सांगायचंय की हे असं 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 बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्यावर आधारित मी हा प्रश्न विचारलाय, म्हणजे बाकीचे पॅनल मेंबर पण त्या बॅकग्राऊंडचा आधार घेऊन काहीतरी प्रश्न विचारतील. हा जो मी तुमचा एमपीएससीचा प्रोफाईल वगैरे आहे, कदाचित सगळ्या पॅनल मेंबरकडे असेल, कदाचित सगळ्या पॅनल मेंबरकडे नसेल, असलं तरी सगळेच पॅनल मेंबर तेवढं एन्थुझियास्टिकली वाचतील की नाही, वी नेव्हर नो. चेअरमनच काय करतो की चेअरमन सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देतो की असं 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 आहे, मग त्याला म्हटलं जातं मोनोलॉग. पॅनिक नाही व्हायचं. चेअरमन त्याच्या मेंबरला नाही तुमच्याशी इंट्रोड्यूस करून देणार, हे कोणीतरी शिंदे साहेब आहेत, हे कदम साहेब आहेत, हे कांबळे साहेब आहेत, या काहीतरी कुलकर्णी मॅडम आहेत आणि आदित्य आता बोलू आपण, असं नाही होणार आहे. ही विल बी इंट्रोड्युसिंग यू टू द पॅनल थ्रू दिस मोनोलॉग. सो पुढचं म्हणजे की पॅनिक नका होत जाऊ, कान फक्त शार्प ठेवायचे की कधी प्रश्न सुरू होतोय मोनोलॉग नंतर, येतंय लक्षात. आणि मेंटेन अ बेसिक स्माइल ऑन द फेस, नॉड करत राहा ते जेव्हा सांगतात की तुम्ही इथून ग्रॅज्युएशन केलंय, ओके सर, यस सर, म्हणजे अशा पद्धतीने ते, म्हणजे की त्यांना सांगा की यू आर ऑल्सो कनेक्टेड विथ द कम्युनिकेशन, काय चर्चा चालली आहे ते, राईट. अशा पद्धतीने हे चालतात. आता पुढे जेव्हा आता आपल्याला हे झालं, आता बेसिक क्लिअर आहे. मग आय होप हे सगळ्यांना की नेमकी नॉलेज बेस्ड इंटरव्ह्यू जर जाऊ द्यायचा नसेल तर नेमके काय करायचं, इलॅबोरेटिव्ह आन्सर द्या, बॅलन्स आन्सर द्या. आता पुढे येऊ आपण की आता याच्यावरून आता इंटरव्ह्यूचं आपल्याला प्रिपरेशन करायचंय. तुमच्याकडे तुमचं प्रोफाईल आहे, बरोबर. आता या प्रोफाईलवरून तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला 3 कॅटेगरीजचे क्वेश्चन्स बनवायचे. तुम्ही स्वतःला एक्झामिनरच्या जागेवर ठेवा. ट्राय टू पुट युअर सेल्फ इन द शूज ऑफ एन एक्झामिनर. मला जर माझाच इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर मी कशा पद्धतीने घेईल, कोणकोणते प्रश्न विचारेल, बरोबर. सगळ्यात पहिले येतात मोस्ट प्रेडिक्टेबल. जसं की फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती ऑलरेडी सर्व्हिसमध्ये STI आहे, बरोबर. देर आर, मी सांगतो 90% चान्सेस आहेत की सगळा इंटरव्ह्यू सर्व्हिसवरच जाईल. की मग STI आहात, मग तुम्ही इकडे का स्विच करताय, तुम्ही काय काय पाहिलं, काय सुधारणा कराव्याशा वाटतात, तुम्ही ऑफिसर झाल्यावर काय करणार, वगैरे वगैरे वगैरे. किंवा मी जर एकदम BJ मेडिकल मधून MBBS झालेलो आहे आणि मी इकडे येतोय आणि मी MBBS पास आउट आहे साधारण 2019-2020चा आणि 6-7 वर्षानंतर मी इंटरव्ह्यूला जातो, मला फिक्स प्रश्न विचारेल, तू डॉक्टर आहे, तू दुसरंही काही करू शकत होता, मग तू हे काय करतोय. मग असे जे क्वेश्चन्स असतात ते मोस्ट प्रेडिक्टेबल असतात. दुसरे असतात हे मीडियम रेंजवाले. मीडियम प्रेडिक्टेबल म्हणजे कसं, आता मी जर डॉक्टर असेल तर मला विचारतील आयुष्यमान भारत नेमके कशा पद्धतीने राबवलं पाहिजे, बरोबर. जनौषधी परियोजनामध्ये काय 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 फ्लॉज आहेत, बरोबर. त्यानंतर जेनेरिक मेडिसिन्स कसे दिले जातील, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये काय 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 केलं गेलं पाहिजे, राईट, या पद्धतीचे. आणि हे जे असतात ते लिस्ट, म्हणजे की यार विचारलं तर विचारू शकतो तो एकदम कानाकोपऱ्यात जाऊन मध्ये, अगदी म्हणजे mRNA आणि काय म्हणतात ते RDNA ट्रान्सक्रिप्टिंग कशा पद्धतीने केलं जातं याच्यावर तुम्ही काहीतरी सांगू शकाल का, हे अशा टाईपचे क्वेश्चन, हे लिस्ट असतात. सो पहिले म्हणजे तुमच्या डोक्यात जे पण काही क्वेश्चन येत आहेत सगळ्या क्वेश्चन्सची लिस्ट बनवा. 100, 200, 300, 400, 500, बरोबर. वाटल्या ChatGPT ची मदत घ्या, तुमचं प्रोफाईल त्याला द्या, त्याला सांगा की आय एम अपिअरिंग फॉर दिस काइंड ऑफ अ इंटरव्ह्यू, 275 मार्काचा आहे, 4-5 लोक असतील, 15-20 मिनिट चालतील, याच्यावर मला बेसिक क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जातील ह्या 3 कॅटेगरीज नुसार, ज्याच्यामध्ये माझं नॉलेज पण चेक होईल, माझे बॅलन्स व्ह्यू पण चेक होतील, अशी इन्स्ट्रक्शन देते ChatGPT ला.
आणि माझं म्हणणं आहे एकदा यार ही क्वेश्चनची लिस्ट तुम्ही बनवा. तुम्हाला काय झालंय माहिती आहे, एकदम फ्रँकली सांगायचं तर मी आता मेन्स पण जेव्हा पाहत होतो, बरोबर, हे जे काही 100-125 मुलं पास झाले आपल्याकडचे ते उगच नाही झाले. काय झालंय, तुम्हाला ना ती स्पून फिडिंगची सवय झालेली, त्यामुळे ना ते नाही होत. आपण काय केलं स्पेशल मेन्सला, मी अजिबात स्पून फिडिंग नाही केलं. या लिहा, मी चेक करून देतो, मी 24 तास अवेलेबल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. जिथं चुकत असाल तिथं मी सांगेल, पण यार 90% काम तुम्हाला करायचंय. आधी तुम्ही तर विचार करा एक्झामिनर कसा विचारणार आहे, मग त्यावेळी काही बाउन्सर प्रश्न आला तर डील होईल ना. तुम्ही रेडीमेड कोणत्या तरी क्लासचं क्वेश्चन इयर घेताय, मी पण देईल, हरकत नाही, पण ते प्रत्येकाच्या प्रोफाईलनुसार चेंज होत जाईल. मग याच्यासाठी तुम्ही काय एक मदत घेऊ शकतात, माझं म्हणणं असेल, जो इंटरव्ह्यू घेणारा आहे ही इज अ कॉमन मॅन. तो का पीएचडी होल्डर आहे का, माझा ऑप्शनल जॉग्राफी आहे, इंटरव्ह्यू घेण्याला काय पीएचडी होल्डर असेल का जॉग्राफी मधला, तो ब्युरोक्रॅट आहे, त्याला मे बी जॉग्राफी बद्दल माहित नसेल. जेवढं सामान्य माणसाला जॉग्राफीचं नॉलेज असेल तेवढंच त्यालाही असेल. मी कम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे, तो तिथे काय तुम्हाला काय वाटतं की मायक्रोसॉफ्टचा चेअरमन बसलेला असेल का. जेवढं सामान्य व्यक्तीला कम्प्युटरचं नॉलेज आहे तेवढंच त्याला पण आहे. सो माझं म्हणणं काय असेल, हे जे तुमचे जे काही प्रोफाईल आहे, हे प्रोफाईल तुमच्या मित्रांना म्हणा, तुमचे आई वडील जर शिकलेले असतील तर आई वडिलांना किंवा तुमच्या भाऊ बहिणीला पाठवा. त्याला म्हणा, भाई तुला माझा प्रश्न विचारायचे आहेत, तुला काय प्रश्न वाटतायत मला लिहून पाठवा, घ्या ना मदत. आयडियली हे स्वतःच करायचंय, बाबांनो वेळ नाही आता, 10-15 दिवस आहेत, बरोबर, ते पण मॅक्स, कारण 7ला इंटरव्ह्यू, तुम्ही 6 तारखेपर्यंत थोडी तयारी करणार आहे, बरोबर. सो माझं म्हणणं आहे मदत घ्या, कॉमन मॅन कडनं प्रश्न येऊ द्यायचा, बरोबर. मी देईल, मी ते कॉमन क्वेश्चन्स देईल, पण माझं म्हणणं आहे की तुमच्या प्रोफाईलशी रिलेटेड हे जे क्वेश्चन, आणि चॅट जीपीटीची पण मदत घ्या, तुम्हाला त्यावरून कळतो. आणि ट्रस्ट मी गाईज, ही क्वेश्चनची लिस्ट जर तुमच्याकडे असेल, त्यातले जर तुम्हाला मोस्ट प्रेडिक्टेड, लिस्ट प्रेडिक्टेड हे जर सगळं डन असेल, तर मी म्हणतो काही प्रॉब्लेम येत नाही. कारण काय आहे की इंटरव्ह्यूला सिलेबसच नाही आहे ना. काय सिलेबस आहे इंटरव्ह्यूचा, मी काही विचारू शकेल, आणि मी जर ठरवलं तुम्हाला उत्तरच देऊ नाही द्यायचं, मी काही करेल. जागीच गमतीचा भाग म्हणजे असं असतं की मी जर ठरवलं की तुम्हाला उत्तरच नाही देऊ द्यायचं, तुम्हाला उत्तर देऊ द्यायचं, मी काय सांगेल की बाबा तुझ्या गावाचं नाव सांग, बरोबर. आणि मी जर ठरवलं मग तुम्हाला उत्तरच नाही देऊ, मी तुम्हाला सांगेल माझ्या गावाचं नाव सांग, बरोबर आहे ना. सो इंटरव्ह्यूअरने ठरवलं ना तुम्हाला बोलू द्यायचं नाही, तो काही विचारू शकतो, पण तो कधी ठरवतो की याला बोलू द्यायचं नाहीये, ते या सगळ्या गोष्टींमुळे. सो देर इज नो सिलेबस फॉर द इंटरव्ह्यू, यू जस्ट हॅव टू फोकस ऑन बेसिक ऍस्पेक्ट्स, मोस्ट प्रेडिक्टेबल, नॉर्मली प्रेडिक्टेबल, लिस्ट प्रेडिक्ट. अगेन त्याला काही असा स्ट्रिक्ट क्रायटेरिया नाहीये, ते आतून वाटलं पाहिजे. आता जसं की फॉर एक्झाम्पल मी जर कम्प्युटर इंजिनियर आहे आणि मला माहिती आहे की मोस्ट प्रेडिक्टेबल क्वेश्चन्स काय येतील कम्प्युटरमध्ये मे बी ते विचारू शकतात मला की हे जे चॅट जीपीटी वगैरे चाललंय ते नेमकी कसं वर्कआउट होतं, काय वाटतंय तुला, ते विचारू शकतील. मीडियम प्रेडिक्टेबलमध्ये काय होतंय की ते कदाचित असं विचारतील की हॅकिंग बिकिंग जे काही चालतं की त्याच्यावर आणि काय कसं आपण एआयच्या साहाय्याने कसं काय ते थांबवू शकतील. आणि लिस्ट प्रेडिक्टेबल म्हणजे काय की गो टू ऑपरेटर कसा वर्क होतो, किंवा हा एखादा ऑपरेटर ही जी आहे स्क्रिप्ट ती एक्सेलमध्ये कसं मर्ज, म्हणजे अशा टाईपचे ते. सो सगळे क्वेश्चन समोर ठेवा, कॅटेगरायझेशन नुसार त्यानुसार हे करायचं. बिकॉज मी काय म्हणतोय तुम्हाला, स्काय इज द लिमिट फॉर इंटरव्ह्यू, बरोबर, येते लक्षात. आणि इंटरव्ह्यू मध्ये कसं असतं की तुम्ही एका पॉईंट नंतर ब्लफ नाही करू शकत, कारण मेन्समध्ये तुम्ही ब्लफ करू शकतात. ब्लफ इन द सेन्स, मी एवढं कॉम्प्लिकेटेड पद्धतीने लिहिल, तपासणारा 2 मिनिटं डोकं खात बसेल, यार याने लिहिलं काय, जाऊ दे वेळ नाहीये, द्या 10 पैकी 4 मार्क द्या, 15 पैकी 6 मार्क द्या, सेफ खेळा, एकदम कमी पण नको एकदम जास्त पण नको, पुढे सरकून द्या. प्रिलिम्सला काहीतरी तुम्ही इलिमिनेशन टेक्निक वापरणार, काहीतरी तुम्ही पीवायक्यूज वगैरे बघणार, मार्क्स येऊन जातील. इंटरव्ह्यूला काय, किती वेळ पळणार आहे, तुम्ही एखादं काहीतरी उत्तर दिलं, तो लगेच तुम्हाला म्हणेल हा थांब सांग आता परत, थांब हे मला सांग, नाही मला हे, अरे डायरेक्ट कन्फ्रंटेशन आहे, एस्केप नाहीये तिथून, तो तुम्हाला व्यवस्थित ड्राईव्ह करायचा आहे. म्हणून म्हणतोय हे क्वेश्चन्स तुमच्याकडे तयार ठेवा. आणि ट्रस्ट मी गाईज, तुमचे जर ही क्वेश्चनची लिस्ट तयार असेल ना, 70% क्वेश्चन यातूनच येतील. तुम्ही मग याला पेपर लीक म्हणू शकाल की डॅफची तयारी व्यवस्थित करा, प्रोफाईलची तयारी व्यवस्थित करा, 70% क्वेश्चन त्यातूनच येतील, बरोबर. आणि त्याच्यासाठी पुट युअरसेल्फ इन द शूज ऑफ एन इंटरव्ह्यूअर, मग ते तुम्हाला सांगतील ते, बरोबर. ब्लफ करायला स्कोप नाहीये, कारण 1-to-1 डिस्कशन्स होत आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी. सो रिस्क इंटरव्ह्यू मध्ये थोडी जास्त असते, चोरी पकडली जाण्याची. सो जे आहे ते ऑनेस्टली सांगा.
कारण इंटरव्ह्यू मध्ये दोनच गोष्टी चेक केल्या जातात मोस्टली. सगळ्यात पहिलं येतं ऑनेस्टी, प्रामाणिकपणा, आणि दुसरा येतो तुमचा पोलाइटनेस. लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा या दोन गोष्टी, जोपर्यंत इंटरव्ह्यू होत नाही तोपर्यंत. ऑनेस्टी आणि पोलाइटनेस, प्रामाणिक व्हा यार, अधिकारी प्रामाणिक व्हा. बाकी सिस्टीम मध्ये बरंच करप्शन आहे, बरेच इश्यूज आहेत वगैरे वगैरे वगैरे. प्रामाणिक व्हा यार, वर्ग प्रामाणिक आहे की नाही ते बघतात. ते मुद्दाम कधी कधी फॅक्च्युअल प्रश्न असे विचारतात की युगांडाची राजधानी सांग, नायजेरियाची राजधानी सांग, गांबियाची राजधानी सांग, इटली सोमालियावर कोणाचं साम्राज्य होतं, आणि मग विचारतात की तू फावल्या वेळात काय करतो सांग. मला पर्सनॅलिटी काढायची. जेव्हा तुम्ही ग्रिल होत आहेत फॅक्च्युअल 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 मध्ये, आणि द मोमेंट समोरचा विचारतो अरे मग तू रिकाम्या वेळात काय करतो, पर्सनॅलिटी बाहेर काढतोय तो लगेच. येतंय लक्षात? म्हणजे तो तुम्हाला ट्विस्ट पण करतोय, ऑनेस्टी चेक करतोय. तुम्ही जर ते नॉलेज डोक्यामध्ये घेऊन गेले की एमपीएससी फक्त नॉलेजवर विचारते, मला युगांडाची राजधानी आय डोंट नो सर, नायजेरियाची राजधानी आय डोंट नो सर, गांबियाची राजधानी आय डोंट नो सर, मग तो विचारतो सोमालियावर कोणाचं साम्राज्य होतं. मग आपण विचार करतो हा आता एवढे प्रश्न नाही झालेले, ब्रिटनने जगावर राज्य केलं, ब्रिटन आहे सर, उत्तर चुकलं, त्याने पकडलं, बच्चन टाकतोय, संपला इंटरव्ह्यू तिथं. त्याला तुमच्या याच्यामध्ये थोडं जरी होल दिसलं ना तो पूर्ण फाडतो. देअर शुडंट बी अ चिंक इन द आर्मर. बरोबर? आणि दुसरं असतं ते म्हणजे पोलाइटनेस, हंबल असले पाहिजे उत्तर देत असताना. मी जे म्हणतो ना इलॅबोरेट आन्सर्स वगैरे द्यायचे, आदित्य हा पेन आवडला का, हो, अरे हा पेन व्यवस्थित आहे, याच्याने चांगल्या पद्धतीने लिहिता येतंय, माझ्या हाताला ग्रिप पण चांगली जाते, आणि फास्ट रायटिंग मध्ये आन्सर रायटिंग करता येईल, पेपर कम्प्लिशन होईल, म्हणून मला हा पेन आवडतोय. दिस शोज की या माणसाचं अनालिसिस आहे, ही इज हंबल, सगळ्या गोष्टींची शहानिशा करतो आणि मगच तो उत्तर देतो. सो माझं म्हणणं काय, पोलाइटनेस असली पाहिजे. यस नो मध्ये उत्तर दिले की दॅट इज द अल्टिमेट लेवल ऑफ ॲरोगन्स डायरेक्ट. सो पोलाइटनेस आणा याच्यामध्ये. बोलत असताना पण आत्तापासून सवय करा. कसं असतं की फुल सेंटेन्सेस मध्ये बोलायची सवय करा. आपण आपलं मेसमध्ये बसले असतो, पाणी दे रे, अरे मला प्लीज पाणी देतो का. छोट्या छोट्या गोष्टी असतात. पूर्ण सेंटेन्सेस मध्ये बोलायची सवयने 15 दिवस तरी ते करा, नंतर बाकी आयुष्यात काही करा पुढे. बरोबर? पण ही जी सवय असते ना त्याच्याने की डिस्कशन्स करायची, पोलाइटनेस, टोन मॅटर नाही करत बरं का. बऱ्याच जणांना हे पण वाटतं की फक्त पुणेरी टोन आणि शुद्ध मराठीमध्येच बोललं तरच मार्क्स मिळेल, असं नाहीये. कुठलाही टोन राहू द्या, खानदेशी टोन राहू द्या, विदर्भाचा टोन असू द्यात, कोकणी टोन असू द्यात, काही मॅटर नाही करत. ग्रॅमॅटिकली व्यवस्थित पाहिजे. बरोबर? म्हणजे मी गेलो म्हणेल ना, मी गेली कसं काय म्हणेल. बरोबर? त्याला कन्फ्यूज नाही करायचं ग्रामरमध्ये काय चाललंय. तो पोलाइटनेस म्हणजे काय की भाषा प्रमाण ठेवा आणि पूर्ण सेंटेन्सेस मध्ये बोला. व्हॉल्यूमचा जो टोन असतो, मी ज्या टोन मध्ये बोलतो, जास्त उरडू पण नका, जास्त हळू पण याच्यामध्ये बोलू नका. सिटिंग बसताना बॉडी लँग्वेज व्यवस्थित ठेवा, ते तुमचं मॉक इंटरव्ह्यू मध्ये होतील. बऱ्याच जणांना कोट किंवा टाय घालायची सवय नसते, का मुलींना साडी घालायची सवय नसते, मग असं शरीर अवघडल्यासारखं होतं. त्यात मी म्हणतो की चेहऱ्यावर स्माईल ठेवा. ज्या पण मॉकला जाणार, कधीही तुम्ही कोणत्या फॅकल्टीजला भेटायला येणार, प्रॉपर इंटरव्ह्यूच्या अटायरमध्ये यायचं. सवय करा त्या शर्टची, कोटची, टायची आणि शूजची, साडीची, किंवा तुम्ही जे पण XYZ ड्रेस त्या दिवशी वेअर करणार असा, सवय असली पाहिजे, कम्फर्टेबल असलं पाहिजे. आपल्याला स्वतःलाच कधी क्लीन शेव मध्ये बघायची सवय नसते आरशात, आणि इंटरव्ह्यूत गेलोय कसं, मग ते नाही येत ना, ते अवघडल्यासारखं होतं. आणि अवघडल्यासारखं असल्यावर आपला ओरिजिनल हे बाहेर येतो, मग त्याला वाटतं यार काय रूड पोरग, याला कसं काय घ्यायचं. कारण बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवतात. 1.5-2 वर्ष ट्रेनिंग चालतात, सगळं शिकवतात. फील्ड ट्रेनिंग व्हिजिट पासून, पार्लमेंट व्हिजिट पासून सगळी दुनिया फिरवून आणतात तुम्हाला. माणसाला टेक्निकल नॉलेज देता येतं, हे नाही देता येत. या व्हॅल्यूज आहेत, व्हॅल्यूज. इंटरव्ह्यूअर तुमच्या व्हॅल्यूज चेक करत असतो. याला घ्यायचं की नाही, याला घेतल्यावर यार चूक नाही झाली पाहिजे. येतंय लक्षात? सो ऑनेस्टी. नसेल येत ना बाबांनो, नाही म्हणा. तुम्हाला जर वाटतंय ना सोमालियावर ब्रिटनचं आहे पण 100%, म्हणजे त्यांना सांगा ना, सर मला 100% खात्री तर नाहीये, पण जर तुम्ही परमिशन देत असाल तर मी एक गेस करू शकतो का या आन्सरला. त्याला वाटलं तो म्हणेल कर बाबा गेस, नाही वाटलं ते म्हणतील नको करू गेस. पण त्याला वाटेल तरी ना, प्रामाणिक पोरग यार, 10 प्रश्नांना नाही म्हटला, 11व्या याला त्याला साशंकता होती, पोराने विचारलं की यार असं असं आहे का, तुम्ही यार हा संवादच करणार नाही. ते कसं आहे, गांबियाची राजधानी नाही, इटलीची राजधानी नाही, नाही 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 नाही, संपलं. अरे काय मग तो मार्कच देणार नाही ना. काय पर्सनॅलिटी कळली मला तुमची, उलट मी आणखी नॉलेज केलं, भाई याची पर्सनॅलिटी पण नाही, याला नॉलेज पण नाही, हे ते घातक आहे एकदम. हा मीन्स कसं काय पास झाला, कळतंय? सो माझं म्हणणं असेल
की कशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर्स दिले पाहिजे. ऑलराईट, सो ऑनेस्टी आणि पोलाइटनेस आत्तापासून प्रॅक्टिस करा या सगळ्या गोष्टी. आणि मी म्हणतो हे लॉंग टर्म लाईफ मधले हे मी म्हणतो की एक पर्सनॅलिटी ट्रेट असले पाहिजेत. इव्हन इफ तुम्ही अधिकारी झालात, पुढे जेव्हा प्रशासनात जाणार वगैरे या सगळ्या गोष्टीला, कारण बाकीच्या सगळ्या टेक्निकल गोष्टी नंतर शिकवता आहेत. क्लिअर आहे मग हे? ओके, इथेपर्यंत काय? सो प्रोफाईल बनवा, क्वेश्चनची लिस्ट करा, व्हॅल्यू सिस्टीम आत्तापासून फॉलो करायला सुरुवात करा, बरोबर, आणि हळूहळू गोष्टी वर्कआउट होतील. डोंट वरी अबाउट द लँग्वेज. पुणेरी मराठी लागत नाही. ळच म्हटलं की येतं नाही असं. ते तुम्ही व्यवस्थित बोला, तुमचे मुद्दे कन्व्हिन्सिंगली मांडा. वी हॅव लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन महाराष्ट्र अँड इंटरव्ह्यू पॅनल रिस्पेक्ट्स दॅट डायव्हर्सिटी. ओके, या पद्धतीने. आणि जसं मी म्हटलं, जर त्याने ठरवलंच आहे तुम्हाला आन्सर नाहीच द्यायचंय, बरोबर, तो यार मग काय माझ्या गावाचं नाव सांग, काय माहिती तुम्हाला, बरोबर. मग तुम्ही म्हणाल की सर मी प्रोफाईलवर त्यांच्या पॅनल चेअरमनचा स्टडी करून दिला. अरे बाकीच्या पॅनलला 4 लोक बसलेत, तुम्हाला काय माहित कोण आहेत ते? सो सांगायचा मुद्दा, इफ दे वॉन्ट टू ट्रॅप यू ना, दे कॅन ट्रॅप यू ॲट एनी कॉर्नर. सो डोंट वरी अबाउट इट, बरोबर. मग हे असे प्रश्न का विचारले जातात की युगांडाची राजधानी सांग, रशियाची राजधानी सांग, हे सांग ते सांग. बऱ्याच वेळा काय होतं, सगळं व्यवस्थित जाऊन पण ते ना मध्येच फॅक्च्युअलला स्टार्ट करून देतात. हे फॅक्च्युअलला स्टार्ट का करतात? बिकॉज दे वॉन्ट टू चेक वेदर यू कॅन हँडल द प्रेशर. प्रेशर हँडल करू शकतात की नाही. तुम्ही पाहिलं असेल, ज्यांनी अगोदर इंटरव्ह्यू दिला असेल तुम्ही पहा, किंवा युट्यूबवर पण बरेच UPSCचे पण इंटरव्ह्यूज अवेलेबल. ते काय करतात, मध्येच हसतात म्हणजे काहीतरी आपसात चर्चा. तुम्ही एक तिसरा पॅनलने प्रश्न विचारलाय, 2 जण गप्पा मारतायत, काहीतरी बोलतात, किंवा एखादा उठून चालला जातो वगैरे. ते त्यांना हे चेक करायचं असतं की तुम्ही कसे पॅनिक होतात की नाही. हे सगळं येतात ते, बाकी काही नाही. किंवा बोलता बोलता असं म्हणतात की एखाद्याचा 1-1.5 वाजता इंटरव्ह्यू असेल, अरे चला ना लवकर करा, आपल्याला तर लंचला जायचंय, बघूयात काय. 5 मिनिट लंच उशिरा झाल्याने त्यांना काही फरक नाही पडत. त्यांना चेक करायचंय की ऍस्पिरंट कसा बिहेव, डायरेक्ट चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. आणि ती सवय नसली ना, डायरेक्ट म्हणजे समोर आपलं अवसानच गळतं डायरेक्ट. अरे यार मी इथेपर्यंत आलोय, हा काय म्हणतोय मला जेवायचंय, थांब ना बाबा 5 मिनिट. आणि मग एखाद्याचं डोकं फिरलं, तापट असला, मग त्याच्या बॉडी लँग्वेज मधनं रिफ्लेक्ट व्हायला लागतं की चला मी इथपर्यंत आलोय आणि तू चहा प्यायचं म्हणतोय, हा दे ना लक्ष माझ्याकडे, मी बोलतोय ना काहीतरी. हे असं जातं ते. सो असं नाही गेलं पाहिजे. येते लक्षात. डोक्यावर बर्फ ठेवायची सवय लावा, बरोबर. आता मी पण बऱ्याच वेळा बघतो बरं का, जे ऑलरेडी काही सर्व्हिसमध्ये आहेत वगैरे, ते आता आपले एसेचे इव्हॅल्युएशन चाललेलं असतं. आता बाबा तू जर एसे 1200 शब्दांचा एसे आहे, इट इज एक्सपेक्टेड की 9-10 पेजेसचा तुला एसे लिहायचा आहे. तू 4 पेजेसमध्ये एसे लिहिलाय, मी कसं काय तुला 30च्या वर देणार. हा असा एसे घेऊन येतात. समोर तुम्हीच चेक करा, मला 30 मार्क येणं शक्य नाही. अरे हा कसला ऍटिट्यूड आहे, हा कसला ऍटिट्यूड आहे. तू ठीक आहे, तुला नाही ना पटत आहे, तू विधायक मार्गाने सांग ना. हेच असतं इंटरव्ह्यू मध्ये. तुम्हाला जर तो समोरची व्यक्ती इरिटेट करते, तुम्हाला नाही पटत आहे ना, की तो काय सांगतो, डोक्यावर बर्फ ठेवा, थंड मार्गाने सांगा. तुमचं म्हणणं त्याला पटवून द्या. तुम्ही मला पटवून द्या की बाबा सर मला 30 मार्क मिळणं शक्यच नाही, बरोबर. सो माझं म्हणणं काय, हा कुठं प्रॉब्लेम येतो माहिती आहे का, ऑलरेडी ज्या व्यक्तीने 2-4 इंटरव्ह्यूज दिलेत, जे ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत, म्हणजे आय एम सॉरी टू से दिस, तो सर्व्हिसचा ॲरोगन्स दिसतो. आणि तो ॲरोगन्स दिसला, हे संपलं. आणि पोलाइटनेस नसेल, याचा अर्थ त्यांच्या ताटाखालचं मांजर राहा असं नाही, त्यांच्या होला हो लावा असं नका म्हणू. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट सर किंवा मॅडम, आय डेफर विथ युअर ओपिनियन, कारण माझ्या मते याच्यासाठी या गोष्टी आहेत. चालतं की असं, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल मी आता मेडिकल हे केलेलं, म्हणजे सर जर मी डॉक्टर आहे काहीतरी, बरोबर, MBBS, आणि मला तो ग्रिल करायला लागला, काय रे डॉक्टर तू का बरं सर्व्हिसमध्ये येतोय, सर्व्हिसमध्ये येऊन तुम्ही म्हणजे मेडिकलची एक सीट वाया घालवली, त्याच्याऐवजी एखाद्या होतकरू विद्यार्थ्याला मिळाली असती, बरोबर. काय गॅरंटी तुम्ही इथं पण टिकून राहणार, असं तुम्हाला दुसरी अपॉर्च्युनिटी नाही मिळाली तर. मग होतं काय, आपण इरिटेट होत जातो, अरे तू कसला डॉक्टर आहे, तू तर बोगस डॉक्टर निघाला, तिथला पण तू सीट वाया घालवली, हे गेलं, आणि तू समाजाची सेवा करायचं सोडून हे काय करतो, इथं येऊन तरी तू काय सेवा करशील आम्हाला कळून. अशा टोनमध्ये जर इंटरव्ह्यू गेला, एखादा व्यक्ती इरिटेट होतो. सो प्लीज गाईज, हे असं होऊ देऊ नका ते, बरोबर. दॅट इज देअर टॅक्टिक्स. हँडल द प्रेशर. त्यांना काही तुमच्यावर पर्सनल राग नाहीये, खुन्नस नाहीये, काही नाहीये. त्यांच्याकडे तुमचे मेन्सचे पण मार्क्स नसतात.
ट्रस्ट मी नसतात, हे अफवा काही असतात बरं का, त्यांच्याकडे तुमचे मेन्सचे मार्क्स नाही. सो दे नेवर नो की तुम्हाला किती मार्क आहेत कट ऑफच्या, तुम्ही किती वर आहेत, आता याला बसवायचंच, याला 100च मार्क देतो. दे नेवर नो. त्यांना फक्त ती सिच्युएशन तशी क्रिएट करायची असते की बाबांनो तुम्ही कसं डील करतायत ते. आलं लक्षात? सो प्रेशर आपल्याला चेक करायचा असतो. तर मग हे सगळं जातं आपलं बेसिक. क्लिअर? आता थोडंसं पुढे येऊ की नेमकी मग आता क्वेश्चन्स कशा पद्धतीने येतील आणि आपल्या प्रोफाईल मधल्या कुठल्या क्वेश्चन वरून ओपनिंग होते. तुम्ही बघा सगळ्या ट्रान्सक्रिप्ट बघा वगैरे, आता मी पण त्याच थोडं गो थ्रू करत होतो. तुम्ही बघा क्वेश्चन्स पहिले प्रोफाईलवरच असतो, पहिले 2-3 क्वेश्चन 4 क्वेश्चन प्रोफाईलवरच आहे. रॅन्डम सुरुवात रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये. दाखवून दे तुम्ही मला एकदम रॅन्डम प्रश्नावरून सुरुवात केली, कधीच नाही होत. तुमच्या बेसिक इन्फॉर्मेशन, कुठून आला बाबा, कसा आला बाबा, काय आहे तुझं नाव, काय थोडंसं तुमच्याबद्दल माहिती सांगा वगैरे वगैरे अशा टाईपचे. सो मग काही एरियाज आहेत, मला असं वाटतं की त्याच्यावर थोडासा तुम्ही फोकस केला गेला पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं नाव. तुम्हाला तुमच्या नावाशी असोसिएटेड यार सगळ्या गोष्टी माहित पाहिजे. मग कुठल्या कुठल्या गोष्टी असतात? सगळ्यात पहिलं म्हणजे की तुमच्या नावाचं मिनिंग. दुसरं म्हणतो मी त्याच्याशी असलेल्या क्लोजली असोसिएटेड थिंग्स. क्लोजली असोसिएटेड थिंग्स, बरोबर. जसं की आता फॉर एक्झाम्पल याच्यात लेट्स से की माझं नाव सचिन आहे, सचिन नावाचा एखादा विद्यार्थी गेला, मिनिंग विचारतील, बरोबर. मिनिंग नंतर क्लोजली असोसिएटेड थिंग की मग तुमच्याच नावाशी मिळते जुळते काही व्यक्ती आहेत, मग त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय, कसं काय, बरोबर. सो सिमिलर नेम्स बद्दल जातील ते. किंवा सपोज तुम्हाला काही इव्हेंट असेल, काही प्लेस त्याच्याशी असोसिएटेड असेल तर त्याच्यावरती क्वेश्चन्स येतील. सो क्लोजली असोसिएटेड तुमच्या नावाशी जे जे पण आहे, फक्त माणसंच नाही म्हणणार मी, की एखादा इव्हेंट असेल, बरोबर. लेट्स टेक एन एक्झाम्पल. आपण आता कुठलं उदाहरण घ्यायचं की अजिंठा, सॉरी हे आनंद म्हणून पाहिलं आपण. आनंद, आनंदमध्ये काय, तुझ्या नावाचं मिनिंग काय, क्लोजली असोसिएटेड थिंग म्हणजे काय. आनंद हे गुजरातमध्ये पण आहे ना, मग आनंद कशासाठी फेमस आहे, तर अमूल त्याचे कळाले, मग ते व्हाईट रिव्होल्यूशन वगैरे वगैरे, म्हणजे चर्चा अशी जाऊ शकते. ते येते लक्षात? तर हे दुसरी गोष्ट म्हणजे पुढचं जेव्हा नावामध्ये आपण बघतो, महत्वाची एक येतं ते म्हणजे की तुमच्या नावाचं सिनोनिम आणि अँटोनिम तयार ठेवा. समानार्थी विरुद्धार्थी तुमच्या याच्यासाठी ते, राईट. किंवा त्याच्याशी सिमिलरली मिळते जुळते काहीतरी शब्द. आता एखाद्याचं नाव जर विवेक असेल, बरोबर, मग ते विचारतील विवेक म्हणजे काय, मग विवेक आणि कॉन्शियसनेस मध्ये काय फरक आहे, मग विवेक आणि कन्सायन्स मध्ये काय फरक आहे, अशा टाईपचं. मग तुम्हाला ना हे सटल डिफरन्सेस माहित पाहिजे. एथिक्स केलंय ना तुम्ही आता ते, बरोबर. मग विवेकशील वर्तन आणि अविवेकशील वर्तनाची काही उदाहरणं तुमच्याकडे आहेत का, बरोबर. येते लक्षात? मग एखाद्या मुलीचं नाव पूजा असेल, मग पूजा म्हणजे म्हणजे आता मिनिंग काहीतरी आपण सांगू की आपण काहीतरी देवाची पूजा वगैरे करतो, मग पूजा आणि श्रद्धा याच्यामध्ये काय फरक आहे, पूजा आणि रिच्युअल मध्ये काय फरक आहे, कळतंय? क्वेश्चन्स कसे जातील, म्हणजे सुरुवात आहे ना क्वेश्चनची अशी जाते आणि मग हे आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहेत त्या पद्धतीने. पुढचं एक महत्वाचं येतं ते म्हणजे की सुटेबिलिटी. की विजयला विचारू शकतात, हॅलो विजय, सो आर यू रिअली लिव्हिंग अप टू युअर नेम. तुझ्या नावाला जगतोयस का तू, कारण आई वडिलांनी तुझं नाव विजय म्हणून ठेवलं होतं आणि तू मग आता आयुष्यात इथेपर्यंत काय वाटतं तुला की तू हे केलेलं आहे का काय ते. किंवा कधी कधी ते ग्रिल करायला असं पण विचारतील की अरे विजय तुझं नाव तर विजय ठेवलेलं आहे, याचा म्हणणं अर्थ की तू कधीच हरू शकत नाही, पण यार तुला 4 अटेम्प्टच लागून गेले इथेपर्यंत यायला, मग तुझं नाव विजय कसं काय, तुझं तर दुसरं असायला पाहिजे होतं. मग तुला काय वाटतं तुझं नाव काहीतरी दुसरं ठेवावं लागेल का. नाही नाही माझं हेच नाव चांगलं आहे, किंवा हो बदला. अरे काहीतरी बोला ना पुढे त्याच्यात ते, की नाही सर जरी मला 4 वर्ष लागले त्याची काहीतरी कारणं होती, ही कारणं सांगा, त्यामुळे तसं आहे. पण मग आणि थोडंसं बॅलन्स आन्सर द्या, हो किंवा नाही. माझं मग मी जर आता विजय असेल, मी कसं आन्सर दिलं असतं याला, की ठीक आहे सर 4 वर्ष लागले, पण कारण ग्रामीण बॅकग्राऊंड वरून आल्यामुळे हे काही गोष्टी ग्रास्प करायला वेळ लागला, प्लस ह्युमॅनिटीचं बॅकग्राऊंड असल्यामुळे कधी एमसीक्यू सॉल्व्हिंगची सवय नव्हती, त्यामुळे हे झालं, पण आता हळूहळू मी त्यावर काम केलो आणि इथेपर्यंत पोहोचलो. सो मला असं वाटतं की उशिरा का असे ना पण मी नावाला सार्थ ठरवत आहे. आणि नाव कसं असतं सर की ते जन्माला आल्या आल्या आई वडिलांनी दिलेलं असतं, बरोबर. गिव्हन द ऑपॉर्च्युनिटी मी माझं नाव कदाचित हे पण ठेवून देईल, चालतं की असं काय फरक पडतो. बॅलन्स व्ह्यू घ्या ना, हो किंवा नाही, नाही बदला माझं नाव, हो नाही हेच राहू द्या माझं. आडमुठेपणाची भूमिका नाही घ्यायची यातली.
याचा अर्थ तुम्ही काय बोटचेपे धोरण स्वीकारतायत असं पण नाहीये. तो या पद्धतीने हे आन्सर येते लक्षात. नावाबद्दल याच्या पलीकडे जनरली क्वेश्चन्स नाही विचारत. दुसरा येतो तुमचा डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ मध्ये दोन गोष्टी, एक तर म्हणजे इयर आणि दुसरं म्हणजे डेट. आता लेट्स से की कोणाचा जन्म 1991चा असेल, तर ते विचारतील 1991ला अशी कोणती घटना घडली होती वगैरे, काय 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 सांगता आलं पाहिजे. आपण LPG धोरण स्वीकारलंय, USSRचं डिसइंटिग्रेशन झालेलं आहे, गुगल करा तुम्हाला लगेच कळून जाईल त्यात. आणि महत्वाचेच विषय बघा, काही भारताशी स्पेसिफिक, काही जगामधली मोठी घटना घडली असेल तसं सांगा. क्लिअर. सो बिंदास या पद्धतीने. आणि डेट म्हणजे की ती स्पेसिफिक डेट कशासाठी महत्वाची, दिनविशेष म्हणतो ना आपण त्याचं, ते एक लक्षात ठेवा. आणि डेट ऑफ बर्थ ते पण. आणि दुसरं मी म्हणेल की त्याच्या पुढचं मागचं काहीतरी, म्हणजे की आता माझी बर्थ डेट ऑफ बर्थ जर सपोज 9 सप्टेंबर असेल, तर मग त्याच्या पुढचे मागे 2-4 दिवस काय महत्वाचं झालंय, त्याच्या मागे काय झालेलं आहे ते, असं. बरोबर. आता 9/11 झालंय, 2-3 दिवसांनी पुढे मे बी विचारू शकतात. पुढचं म्हणजे डेट ऑफ बर्थ नंतर तुमचा डेट ऑफ इंटरव्ह्यू, त्याच्यावर पण क्वेश्चन येतात बरं का. आजचा दिवस कशासाठी फेमस आहे, काय आहे, कसं आहे, काय, तर या पद्धतीने क्वेश्चन्स येतात ते, बस. बाकी त्याच्या पलीकडे काही क्वेश्चन जात नाही. आणि यू कॅनॉट से यार की मला माहित नाही सर, सॉरी सर मला आता आठवत नाही. मग तुम्ही तयारी काय केली यार इंटरव्ह्यूची. हे बेसिक क्वेश्चन्स आहेत ना, एक्सपेक्टेड क्वेश्चन. ओपनिंग आहे ही, तो ओपन कसा करेल इंटरव्ह्यू, काय डायरेक्ट रशिया युक्रेन युद्धावरून सुरू करेल का. तुम्ही ओपनिंगला त्याचं नाराज करून दिलं, तो मग म्हणतो यार भाई तुझं बेसिक डॅफ तर वाचू नये, प्रोफाईल तर वाचू नये. तयारी करायची आहे तर ही तयारी करायची. आलं लक्षात. डेट ऑफ बर्थ नंतर दुसरं येतं तुमचं ईमेल ID. ओपनिंग साठी सांगतोय मी, बाकीच्या आतमधल्या इंटरव्ह्यू मध्ये यार त्याला कसंही जाऊ द्या. हे ओपनिंगचे जे क्वेश्चन्स आहेत, जे टोन सेट करणार आहेत, माझा अजेंडा मेजर असतो की टोन सेट करायचा. गुड स्टार्ट फिनिशेस हाफ ऑफ द वर्क. जसं तुमच्या मेन्सला आहे, पहिले 3 आन्सर सगळं ठरवतात, इथं पण तसं आहे. पहिले 5 मिनिट ठरवतील की यार आता याच्याशी कसं बोलायचंय, आणि हे सगळे पॉईंट तिथं जातात. ईमेल, जोपर्यंत तुमच्या ईमेलमध्ये काही असा युनिक पॉइंट नसेल, तोपर्यंत तो तुम्हाला ईमेलवर प्रश्न नाही विचार. बरोबर. adityadevrey@gmail.com काय काहीच नाही ते. किंवा आजकाल असं पण असतं की adityadevrey007@gmail.com. 007 पण आता कॉमन झालेले, त्यावर पण जनरली विचारत नाही. हा, adityadevrey@prayas.edu. मग हे काय, प्रयास काय येत आहे लक्षात. बरोबर. जॉयफुल आदित्य@gmail.com. मग जॉयफुल काय बाबा आहे, कळतंय का तुम्हाला. तर तुम्हीच डिसाईड करा की तुमचा ईमेल कसा आहे. जर तुमचा सिंपल असेल त्याच्यावर अजिबात वेळ घालवू नका. फोर्थ क्रायटेरिया ज्याच्यावरून तुमचा इंटरव्ह्यू हे जाऊ शकतो, तो म्हणजे मरायटल स्टेटस, लग्न झालंय की नाही. आणि मोस्टली हा क्वेश्चन्स माझं म्हणणं आहे की फिमेल्सला जास्त विचारला जातो. जर फिमेल तुम्ही कॅन्डिडेट असाल तर क्वेश्चनची सुरुवातच कदाचित याच्याने पण होऊ शकते. बरोबर. की मग तुमचं लग्न झालंय, मग कोणी मूलबाळ आहे, मग तुम्ही कसं मॅनेज केलं, इथेपर्यंत कशा पोहोचल्या, सर्व्हिसमध्ये गेल्यावर कसं जाणार, काय ते, म्हणजे इट इज लाईक प्रेडिक्टेबल थिंग. सो मॅरिटल स्टेटसवर. आणि अनफॉर्च्युनेटली कसं असतं की इफ यू आर अ फिमेल आणि मॅरिड फिमेल असाल, ट्रस्ट मी गाईज 99% चान्सेस असतात 5 मिनिट तरी इंटरव्ह्यू मॅरेजवरच्या क्वेश्चन्सवर चालतो. म्हणजे की तुमचं मॅरेज कसं चाललंय त्यावर नाही, कसं मॅनेज कराल, उद्या तुम्ही DYSP झालात, म्हणजे ते फिमेल काइंड ऑफ अ क्वेश्चन म्हणतो. अनफॉर्च्युनेटली असे क्वेश्चन्स नाही विचारायला पाहिजे की बाई तू कसं काय घर मॅनेज करशील, किंवा इथं बदली झाली तर काय. कारण माझं असं मत आहे की दॅट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बोथ मेल अँड फिमेल. पण आता कसं, हा दिस इज हाऊ सोसायटी वर्क्स. आणि इंटरव्ह्यू घेणारे मी आधीच म्हटलं ना की तुम्ही असं नका समजू की ते लईच भारी आहेत काय ते. ठीक आहे, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, पण यार दे आर ऑल्सो ह्युमन बिंग्स. 50+ पुढचे जेव्हा इंटरव्ह्यू पॅनलमध्ये लोक असतात, ओल्ड माइंडसेट असतो. तर मग ते विचारतात की काय झालं, दंगा झाला तिकडं, तुम्हाला जर DYSP म्हणून जर आम्ही लावलं तर मग तुम्ही जाणार का, तुम्ही काय कराल. मेल्सला जनरली या टाईपचे क्वेश्चन्स नाही. सो लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू साठीचे जे काही क्वेश्चन्स आहेत, मोस्टली मराठी स्टॅटसचे जे क्वेश्चन्स आहेत त्या फिमेल्सकडे जाते. बरोबर. तर यावर दुसरी गोष्ट, मेलचं जरी लग्न झालेलं असलं तरी त्यावर जास्त क्वेश्चन येत नाही. पण मला प्रॉब्लेम कुठे वाटतो की त्या ठिकाणी मे बी ते विचारू शकतात, मे बी म्हणतोय बरं का, एज खूप आहे आणि अजूनही लग्न नाहीये झालेलं. से की मी 34-35 वय दिसतंय माझं, 30+ म्हणेल मी पर्टिक्युलरली.
30+ असेल आणि लग्न नाही झालेलं, तर मग ते विचारू शकतात का रे बाबा का बरं अजून नाही, वाटत नाही का तुम्हाला फॅमिली सेटल करायची? आणि मग तुम्ही म्हटलात की अधिकारी बनल्यावरच करेल, तो म्हटला नाही झाल्यावर काय करणार, तुम्ही म्हणाल परत पुढच्या वर्षी येईल, तो पुढच्या वर्षी पण नाही घेणार. काहीतरी प्रॅग्मॅटिक आन्सर असलं पाहिजे, बरोबर. कसं द्यायचं काय द्यायचं मी सांगेल, इथं सगळ्यांना नाही सांगत नाही, कारण इथं काय होईल सगळे तेच आन्सर चिटकवतील बरं का. म्हणजे आता आपलेच साधारण 130 मुलं सिलेक्ट झालेले आहेत. आता हा व्हिडिओ बघणारे आणखी काहीतरी 500, 1000, 2000 लोक, सगळे जर एकच आन्सर द्यायला लागले, तो म्हणेल बाबा काय मास कॉपी झाली का, आमचे इंटरव्ह्यूचे प्रश्नच लीक झालेत. ते इंडिव्हिज्युअल नुसार मी सांगेल, पण लक्षात घ्या की असे क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला, बरोबर. दुसरं म्हणजे जर तुम्ही 25च्या खाली असाल आणि मॅरेज झालं असेल, त्यावर पण क्वेश्चन येतील. आणि हे क्वेश्चन्स आहेत ना 25च्या खाली लग्न झालंय, ते मोस्टली मेल्सला येतात. काय रे बाबा एवढ्या लवकर का बरं लग्न केलं? म्हणजे दुधारी तलवार येते मॅरेज बद्दलची. चान्सेस आहेत, पण मग अशा पद्धतीने आपल्याला हे जरा व्यवस्थित विधायक पद्धतीने डील करायचे असतात, बरोबर. लेस एज असेल तरी, 30+ असेल तरी फिमेल्सला तर चान्सच आहे. आणि इन केस अनफॉर्च्युनेटली जर कोणी डिवोर्स्ड असेल, तर देर आर चान्सेस की ते त्याला टच करू शकतात. दे वोंट गो इन टू द डीपर ऍस्पेक्ट्स, बट दे माइट बी आस्किंग इफ यू आर नॉट अनकम्फर्टेबल, यामध्ये आपण विचारू शकतो का, अशा टाईपचे प्रश्न. ते पद्धतशीर माणसं असतात बरं का तेवढे सॉफ्ट स्किल त्यांना असं डायरेक्ट प्रश्न नाही विचारणार काय काय झालं तुझ्या आयुष्यात. इफ यू आर नॉट अनकम्फर्टेबल, तुम्ही यावर विचारू शकतात का. मग तुम्ही तुमचा तो पर्सनल कॉल आहे यार त्यामध्ये, ते की नाही सर मी थोडंसं हे नाहीये कम्फर्टेबल या मुद्द्यावर, कारण रिसेंटलीच असं काही झालंय, त्यामुळे प्लीज इफ यू कॅन डायव्हर्ट दिस इंटरव्ह्यू टू अनदर डिरेक्शन, मग ते थोडंसं बेटर आहे. सांगा की त्यांना सरळ, तुम्ही पण तुमच्या बाउंड्रीज आखा ना. त्याने विचारलंय म्हणून उत्तर त्याने गोळी मारली फक्त चुकवायची असं नाही. विचारू शकतो का, नाही, अरे का नाही विचारायचं, सांग ना त्याला की नाही सर मी कम्फर्टेबल नाहीये, कारण आताच मी त्या गोष्टीतून बाहेर यायचा प्रयत्न करते, अँड इट विल बी लाईक अगेन परत तीच खपली काढल्यासारखं होईल. सो बेटर की आपण दुसऱ्या गोष्टीवर चर्चा केलेली चांगलं आहे. ऍब्सोल्युटली फाईन, मॅच्युअर डिस्कशन आहे. आणि तुम्हाला वाटतंय चर्चा करायची, सांगा तुम्ही येस सर काही हरकत नाही, इट हॅज बीन टू लॉंग आणि मी आता हळूहळू त्या सगळ्यातून बाहेर आलेली आहे, तर आपण आता त्यावर चर्चा करू शकतो. सो ऍब्सोल्युटली फाईन, काहीच प्रॉब्लेम नाही त्या. ओके. सो मराठील स्टॅटसवर एक क्वेश्चन येऊ शकतो. ओपनिंगचा पुढचा एक महत्वाचा टॉपिक येतो, तो म्हणजे की ऍड्रेस. ऍड्रेस मध्ये पण 3 स्टेट तर ऑफकोर्स महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट आणि व्हिलेज किंवा या तिघांवर क्वेश्चन येईल तो, राईट. अगेन त्यामध्ये मी तुम्हाला ते पण सांगेल की ते काय एक्सपर्ट नाही आहेत त्यातले, त्याला जस्ट क्युरिओसिटी म्हणून धुळ्याचं क्षेत्रफळ किती मला त्याला कसं माहित असेल ना. आता ते काही चेक करणार आहेत का लगेच मोबाईलवरती, तसं नाही. मी तुम्हाला तेच म्हणतो, ही इज जस्ट अ क्युरियस पर्सन, ही इज आस्किंग यू, काहीतरी विचारायचं म्हणून सुरुवात करायची, तर असं आहे. धुळ्याचं क्षेत्रफळ किती, आकडा नका सांगू, सांगा आकडा माहित असेल तर, पण त्याला सांगताना असं सांगा की येस सर धुळे हे महाराष्ट्राच्या नदनमोट एरियामधलं जिल्हा आहे, ज्याला ज्याला मध्य प्रदेश आणि गुजरातची पण बॉर्डर लागते, आणि खानदेशातला हा 2 नंबरचा किंवा 3 नंबरचा सगळ्यात मोठा जिल्हा आहे, आणि याचं क्षेत्रफळ नाशिक जळगाव नंतर एवढं आहे. सांगा की असं. सो डिटेलमध्ये सांगा, आकडे नका. मग तू विचारतो अरे हा या दोघांच्या सीमा लागल्यात, मग गुजरात मधून मग काही चेक पोस्टिंगचा इश्यू आहे का, काही त्याच्यामध्ये मग ते इंटरस्टेट ट्रेड काही डिस्प्यूट चाललाय का इंटरस्टेटमध्ये पाण्याचा, मग काहीतरी चर्चा सुरू होईल ना इथून. ते तुम्ही फक्त आकडा सांगून दिला, तो काय विचारेल, तो परत विचार करतो आयला याने ते आन्सर देऊन दिला, आता काय चला पुढे. मग नदीची लांबी सांग, धुळ्यामधून कोणती नदी जाते. मग मी काय सांगेल की धुळ्यामधून तसं बघायला गेलं की 2-3 नद्या जातात, पण त्यातली पांझरा नदी ही महत्वाची नदी आहे, तिला लाईफलाईन ऑफ धुळे असं पण म्हटलं जातं, आणि ती पुढे जाऊन तापी नदीला जाऊन मिळते. झालं, सांगा ना त्याला. आपण काय करतो, हातचं राखून बोलतो, आपल्याला असं वाटतं की यार मी बोललो की हा मला 150 आना समजेल का काय. हा मी ते पांझरेच्या आणखी पुढे जात गेलो की पांझरेवर 10 धरणं आहेत, आणि असं 2 लाईन सांगा विषय, 2-2 लाईन ते बोला, त्याला काय 150 आनापणा मसतो तो. 2 लाईन बोलायचा, विषय संपवायचा. आलंय लक्षात. सो याच्याबद्दल तुम्हाला एक बेसिक माहिती असली पाहिजे. यू शुडंट बी एन एक्सपर्ट ऑफ द फील्ड, बरोबर. म्हणजे कुठली कुठली गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला या तिघांच्या. एक म्हणजे की तुम्हाला डेमोग्राफी माहिती पाहिजे. डेमोग्राफी म्हणजे पॉप्युलेशन वगैरे वगैरे, सेक्स रेशो किती आहे याच्यातला, बरोबर. लिटरसी रेशो किती आहे, काय आहे हे आपल्याला पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला या एरियाचे असणारे चॅलेंजेस आणि सोल्युशन माहिती पाहिजे.
की धुळ्याचे काय पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहेत, त्याचे सोल्युशन काय काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. हे पण सांगत असताना जेव्हा तुम्ही चॅलेंजेस आणि सोल्युशन सांगत आहात, असं नका सांगू की जनरली चॅलेंजेस मध्ये काय की धुळ्यामध्ये काय आहे की स्त्रियांची परिस्थिती हालाकीची आहे, साक्षरतेचा दर कमी आहे, बरोबर, कुपोषणाची समस्या आहे, त्यानंतर रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. ठीक आहे, हे कॉमन आहे. पण मी जेव्हा सांगेल की धुळ्यामध्ये साक्षरतेचा दर, महिला साक्षरतेचा दर हा महाराष्ट्राच्या ॲव्हरेज साक्षरतेच्या दर एवढा एवढा असून धुळ्यामधला त्याच्यापेक्षा कमी आहे, लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं एवढं आहे, भारताचं एवढं आहे, त्याच्या प्रमाणामध्ये धुळ्याचं एवढं आहे, कसं असतं याला सबस्टॅन्सिएशन मिळतं. जे मी म्हणतो ना की नॉलेजचा बेस कुठे, ही तयारी करा ना तुम्ही, काय 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 प्रॉब्लेम आहे. तर ते चॅलेंजेस डेटा लक्षात ठेवा, पाठच करून जायचं आहे पण तिथे ऍक्टिंग ते करा आठवायची, धुळ्याचं असं असं आहे तसं, तर थोडंसं यार ते मॅन्युप्युलेट पण करावं लागतं ना. नाही ते प्रश्न विचारा भूकंपट्टी सारखा अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आणि दिले त्याने धाड, तो म्हणेल भाई काय पाठच करून आला होता, असं नाही ना चालत. या सोल्युशन मध्ये कदाचित असंही विचारतील की आता बाबा हे 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 चॅलेंजेस आहे, आतापर्यंत का नाही केलं, व्हाय नॉट, का नाही झालं आतापर्यंत, तुला काय वाटतं, किंवा तू जर अधिकारी झाला असता तर तू काय केलं असतं, तुझ्या हातामध्ये जर मी जिल्ह्याचा प्रशासन दिलं, कारभार दिलं, तर तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी कराल. हे सांगायचा मुद्दा कसा आहे, यावर क्वेश्चन्स येऊ शकतात. पुढचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तुमच्या या एरियाची बेसिक हिस्ट्री माहित पाहिजे. बेसिक हिस्ट्री, डिटेल हिस्ट्रीमध्ये जाऊ नका. अगेन मी म्हणतोय, धुळे जिल्ह्यावर जर प्रश्न विचारला, मी एकदम डिटेलमध्ये नाही जाणार, काय आहे कसं होतं काय, मी सरळ सांगेल की खानदेश हा फारुकी सुलतानांनी त्याच्यावर राज्य केलं होतं, तो त्याच्या अंडर एक धुळे एक महत्वाचं ठाणं होतं, आणि त्याच्यासाठी आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी धुळ्याला एक लळिंग नावाचा एक किल्ला आहे, तो पण त्या ठिकाणी ॲज अ वॉच टॉवर म्हणून बांधला गेलेला होता. सिम्पल झालं. जास्त डिटेल त्यालाही माहित नाहीये, जास्त डिटेल तुम्ही जर त्याच्या आतमध्ये गेलात, त्याला इंटरेस्टच नाहीये. फारुकी सुलतान, खानदेश आणि हे लळिंगचा किल्ला माहित असतं बऱ्यापैकी, येतंय लक्षात. सो बेसिक हिस्ट्री लक्षात ठेवा, बेसिक हिस्ट्री. कोणी आता जुन्नरचं असेल, तुम्ही सांगा ना शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, आणि याच्यामध्ये जुन्नरमध्ये आम्हाला हे 2-3-4 महत्वाचे आणखी इतरही किल्ले आम्हाला बघायला मिळतात, झालं. सगळी हिस्ट्री का सांगतायत ना, एन्शंट पासून एकदम, कोणी नेवास्याचं असेल तेव्हा जा की तुम्ही एन्शंट हिस्ट्रीमध्ये, पण यार बेसिक हिस्ट्री सांगा, एंड ऑफ द स्टोरी. ते तुम्हाला ते मेन्स मध्ये ऑलरेडी चेक झालेलं आहे तुमचं. सो बेसिक हिस्ट्री बद्दल आपल्याला बोलायचं आहे. पुढचं म्हणजे सोसायटी, समाज कसा आहे तिथला. समाज म्हणजे कसा की त्याच्यामधलं, समाज म्हणजे असं नाही बरं का हिंदू मुस्लिम पॉप्युलेशन किती आहे, कोणते कास्टचे टक्के किती, ते नाही विचारत, ते डेमोग्राफीमध्ये येतं, नाही विचारणार ते. सोसायटी म्हणजे तुमचं आर्ट आणि कल्चर कसं आहे, की धुळं मग कशासाठी फेमस आहे, सोशल इम्पॉर्टन्स काय. मग मी सांगेल की धुळ्यामध्ये वारली पेंटिंग बघायला मिळतात आम्हाला, मग वारली पेंटिंग काय असतात असं तसं, मग तुम्ही ते तिकडनं चर्चा पुढे जाते, येते लक्षात. किंवा तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रात येणार तर इकडं तमाशाचं कल्चर होतं अगोदर, ते लावणी कल्चर होतं, तुम्ही ते एक सांगू शकता. कोल्हापूरचे असाल तर तुम्ही सांगू शकता की कोल्हापूरचं फिल्म इंडस्ट्री होती, थिएटर कल्चर मोठ्या प्रमाणावर होतं. ते म्हणजे सांगायचा मुद्दा काय आहे, आर्ट अँड कल्चरचा एक 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 2-2 अँगल लक्षात ठेवा. आणि मी परत म्हणतोय, कॉमन गोष्टी लक्षात ठेवा. आउट ऑफ द ब्ल्यू काही पण घेऊन आले, कानाकोपऱ्यातलं काहीतरी, धुळ्याचं आर्ट अँड कल्चर मी काय सांगेल की धुळ्यामध्ये वारली तर आहेच, प्लस धुळ्याची जी भाषा आहे अहिराणी भाषा, ही एक मराठीचाच एक विशिष्ट अपभ्रंश म्हणून एक जातो, आणि धुळ्याची जी अहिराणी आहे ती इतर खानदेशातल्या अहिराणीपेक्षा थोडीशी वेगळी आढळते. परफेक्ट. मग त्याला इंटरेस्ट येतो ना, त्याला इंटरेस्ट क्रिएट करा ना यार, त्याला बोलू तर द्या तुमच्याशी, बरोबर. मी काय सांगेल त्याला, धुळ्याचा कल्चर विचार, वारली पेंटिंग आणि अहिराणी भाषा, संपला विषय. अरे काय विचारू मी पुढचा प्रश्न, अहिराणी बोलून दाखव. मी त्याला जेव्हा सांगतो की इतर भागातल्या अहिराणीपेक्षा माझी अहिराणी थोडीशी वेगळी येते, मग तो मग कसं, का वेगळी, कोणते शब्द वेगळे, काय, इंटरेस्ट क्रिएट होतो. लेट हिम टॉक विथ यू, चर्चा करू द्या त्यांना. सो सोशल अँगल जो आर्ट अँड कल्चर वाला मी जो म्हणतो तो यामध्ये कव्हर झाला पाहिजे. पुढे बेसिक जॉग्रफी, अगेन दे आर नॉट एक्सपर्ट्स. बेसिक जॉग्रफी सांगा, कुठला पर्वत आहे, कुठली अभयारण्य असेल, एखादं नॅशनल पार्क असेल, नदी असेल, ते सांगा. अगदीच त्याने तुमच्या जिल्ह्यामध्ये गावामध्ये सर्व केलं असेल तर त्याला स्पेसिफिकेशन्स माहित असेल, तो जास्त डिटेलमध्ये जाईल. आणि जर जायलाच लागले ते डिटेलमध्ये, तुम्ही सांगा त्यांना की यस सर, यस हे आहे, पण अनफॉर्च्युनेटली मला ते आता क्लिक नाही झालं किंवा आठवलं नाही त्यात ते, सॉरी, चालतं.
होऊ शकतं ना, असं प्रेशर सिच्युएशन आहे यार, तुम्ही एखादी गोष्ट विसरू शकतात. सोपी गोष्ट पण विसरतो ना आपण, आन्सर रायटिंग करताना पण तुम्ही पाहिले. इट इज परफेक्टली ह्युमन. ट्राय टू बी ह्युमन ड्युरिंग द इंटरव्ह्यू. देव बनण्याचा प्रयत्न नका करू, आयडियल बनण्याचा प्रयत्न नका करू, बरोबर. सो बेसिक जॉग्रफी लक्षात ठेवा, बरोबर. याच्यामध्ये बेसिक मॅप बघून घ्या, कुठले हायवे जातात त्याच्या जॉग्रफीत आपण बघतो ना, हायवे, नद्या वगैरे 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 वगैरे, महत्वाचे स्टेशन, इंडस्ट्री कुठली आहे काय ते. तिसरीचं भूगोल मिळतं बघा पुस्तक, आपला जिल्हा म्हणून, प्रत्येकाच्या जिल्ह्यात मिळतं, घ्या ते वाचून टाका, 2 तासात तुमचं अख्खं पुस्तक वाचलं जाईल. तेवढं बघा, आपला जिल्हा मिटवून टाका विषय, यातून कव्हर होतं. आणि तिसरं म्हणजे की तुमच्या जिल्ह्याची तुम्हाला पॉलिटी माहिती पाहिजे. पॉलिटिक्स नाही म्हणत बरं का मी, की बीजेपी विरुद्ध काँग्रेस काय झालं आणि हा आमदार विरुद्ध तो विरोधी गटनेत्यांमध्ये कसे भाडे, ते नाही सांगायचंय आपल्याला. पॉलिटी माहित पाहिजे की तुमचे करंट MP काय आहे, कोण आहे, MLA कोण आहेत, बरोबर, या पद्धतीने. किंवा विधान परिषदेचे सदस्य कोण आहेत, ग्रामपंचायती किती आहेत, कशा पद्धतीने चालतायत, समस्या काय आहेत पॉलिटीमधल्या तुमच्या, त्या कोणी नेता होऊन गेलेला आहे का याच्या अगोदर तुमच्या एरियामधले, बरोबर. मग ते हिस्ट्री म्हणजे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये, हिस्ट्रीमध्ये पण तेच बरं का, कोणी मोठी व्यक्ती झाली आहे का नाही झाली, या सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्या कव्हर होतात. क्लिअर. या पद्धतीने आन्सर द्यायचे. पण यार मी परत सांगेल, आयडियल आन्सर्स द्यायचा प्रयत्न करू नका. धुळे जिल्ह्याच्या समस्या काय, काहीतरी विचारलं की समस्यांमध्ये तुम्ही जेव्हा जातात, सांगा ना की प्रशासनामध्ये करप्शन मोठ्या प्रमाणावर आहे, तुम्ही कशाला हाईड करताय. तुम्हाला जर माहित आहे की बीडमध्ये बिझनेसेस वगैरे टाकायला अडथळे निर्माण होतात कारण तिकडं थोडीशी गुंडगिरी वगैरे वाढत चालली, सांगा ना डायरेक्ट, काय फरक पडतोय. आणि तो प्रॉब्लेम होतो, उलट तुम्ही ते सांगितलं नाही तर समोरच्याला वाटतं अरे काय डेंजर माणूस आहे बाई, सगळ्या दुनियेला माहिती आहे ना, हा सांगत नाही, या लबाडाला ते घ्यायलाच नको एक्झाम मध्ये, याच्यामध्ये सर्व्हिसमध्ये लबाड म्हणतील तुम्हाला, ते हिंदीमध्ये मक्कार कहते उसे, बरोबर. ते तुम्ही म्हणजे एक्सपोजच करता, अरे सगळ्या दुनियेला माहिती आहे तुम्ही सांगत नाहीत का बरं, ते आमची इमेज नको खराब व्हायला. अरे बाबा असं नसतं, अधिकारी इम्पार्शियल असला पाहिजे. तुमचे वैयक्तिक मतं काही असू द्या, जे आहे ते आहे ना, ते तर कसं तुम्ही डिनाय करू शकताय, बरोबर. सो आयडियल नाही, प्रॅक्टिकल आन्सर्स द्यायचे. कसे जातात, ऍबस्ट्रॅक्ट नाही, म्हणजे रॅन्डम काही पण नाही, डेटा द्या, फॅक्ट द्या, आकडे द्या काहीतरी, बरोबर. त्या पद्धतीने आन्सर, कम्प्लीट आन्सर्स असले पाहिजेत ते त्यात ते, बरोबर. आयडियल आन्सर्स दिले गेले नाही पाहिजेत. जसं की आता फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला धुळ्यामधली जर सपोज प्रॉब्लेम सांगितलं, काय प्रॉब्लेम सांगितलं की लेट्स से की जाती जातीमध्ये बरीचशी तेढ बघायला मिळते, सोल्युशन काय, जाती व्यवस्थेचं निर्मूलन करून टाका. कसं शक्य, समजलाय का तुम्हाला मग भारत कसा आहे ते, जाती व्यवस्थेचं निर्मूलन करणार आहेत का तुम्ही, कसं करणं शक्य आहे, नाहीच आहे ना. सो हा प्रॉब्लेम येतो आणि त्यावरती मग आपल्याला इश्यू बघा येतात. आलं लक्षात. सो ऍड्रेस, थोडासा डिटेलमध्ये जावं लागेल ऍड्रेसमध्ये आपल्याला. हा जो पुढचा 6वा क्रायटेरिया आहे ना, तो मला वाटतं की त्यावर पण थोडेसे टच करू शकतील ते म्हणजे तुमची कॅटेगरी. जर तुम्ही जनरलमध्ये असाल किंवा जनरलमध्ये अनरिझर्व्ड कॅटेगरीत असाल तर जनरली आय डोंट थिंक की ते काही क्वेश्चन्स विचारतील. पण जर तुम्ही लेट्स से की OBC, EWS, SC, ST, PH या कॅटेगरीज मध्ये असाल किंवा स्पोर्ट्स कोटा, तर यार यावर क्वेश्चन्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, बरोबर. म्हणजे OBC असेल तर मे बी ते क्रिमी लेअरवर विचारतील, बरोबर. PH मध्ये विचारतील तर मग ते तुम्हाला विचारतील की मग तुमची नेमकी काय इश्यू आहे, बरोबर, की मेडिकल ऍस्पेक्ट्स काय आहेत, कसे आहेत, त्यावर जातील. स्पोर्ट्स मध्ये गेले तर ते स्पोर्ट्स मधल्या गोष्टी विचारतील. म्हणजे कसं आहे, अगेन ओपनिंग साठी मी म्हणतोय, पूर्ण इंटरव्ह्यू क्लिअर होणार नाही. कदाचित याच्यावरून तुम्हाला रिझर्वेशन पॉलिसीवर क्वेश्चन विचारतील, कारण सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ना रिझर्वेशन इश्यू. सो यावर क्वेश्चन विचारले जातील. तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं तरी माहित पाहिजे की क्रिमी लेअर म्हणजे काय क्रायटेरिया आहे, PH साठी काय क्रायटेरिया आहे, स्पोर्ट्स साठी काय आहे. कधी कधी कदाचित पर्टिक्युलरली मी हे पण ऑब्झर्व केलंय की SC आणि ST कॅन्डिडेट्सला हे क्वेश्चन्स जातात की तुमच्या घरचे जर कोणी ऑफिसर्स असतील, क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स असतील अँड स्टील आपण कॅटेगरीमधून मध्ये तुम्हाला कदाचित विचारू शकतात असं की तुम्हाला काय वाटतं की ऑलरेडी ज्यांना बेनिफिट मिळाला आहे त्यांनी परत रिझर्वेशनचा बेनिफिट घेणं कितपत योग्य आहे, कितपत चुकी, अशा टाईपचे क्वेश्चन्स मग आपण एक्सपेक्ट करू शकतो यामध्ये. आले लक्षात. सो एक जास्त डीप मध्ये जाणार नाहीत, पण ऍटलीस्ट तुम्हाला त्याच्याबद्दल पण यार मेसेजेस, त्याच्याबद्दल पण तुम्हाला काहीतरी बेसिक गोष्टी या क्लिअर असल्या पाहिजेत त्या. ओके. असं
पुढचा क्रायटेरिया येतो हा स्पेसिफिकली मला असं वाटतं की मायनॉरिटीज साठी विचारला जाईल. अगेन सध्या कारण न्यूजमध्ये आहेत या गोष्टी, सो यात पण मायनॉरिटीज जर आपण पाहिल्या तर मायनॉरिटीज मध्ये मुस्लिम्स येतात, जैन येतात, बुद्धिस्ट येतात आणि ख्रिश्चियन्स येतात. आय डोंट थिंक सिख पॉप्युलेशन जनरली महाराष्ट्रात आहे आणि जनरली इंटरव्ह्यूला पण मला काही लिस्ट नाही सापडली असेल तर मग सिख ऍड करा. पण जनरली मला असं वाटतं की सध्याची जर ज्या इश्यू चालले त्याच्यातले ते बघता मला वाटतं की ह्या दोन पर्टिक्युलर कॅटेगरीज मधल्या स्टुडंट्सला तो क्वेश्चन येऊ शकतो. सध्या ते चाललंय ना ते कन्व्हर्जन बिल वगैरे, ते आता मुंबईमध्ये पण एका फादरला अटक केली ब्रिटनमधल्या वगैरे ते, सो ते त्यावर तुमचे व्ह्यूज वगैरे विचारतील. पण अगेन मी म्हणतोय जास्त डीपमध्ये जाणार नाहीत. फक्त ते विचारतील की तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं, काय काय चॅलेंजेस तुम्ही फेस करताय. ते अनफॉर्च्युनेट आहे बरं काय, असे प्रश्न नाही विचारले गेले पाहिजेत, मी स्वतः सांगतोय इथनं. बट अगेन मी सांगतोय कसं सब्जेक्टिव्हिटी आहे यार, तुम्ही नाही काय करू शकत यात ते. क्लिअर? सो एका पॉईंट नंतर नाही आपल्याला काही जास्त करता येत. किंवा जर तुम्ही मुस्लिम कम्युनिटीचे असाल तर मे बी ते तुम्हाला ट्रिपल तलाक बद्दल विचारतील. बरोबर? तर मग अशा म्हणजे कसं आहे की यू कॅन एक्सपेक्ट दिस टाईप ऑफ क्वेश्चन्स, की असे हे तुम्हाला यामध्ये ते विचारू शकतायत ते. क्लिअर? अशा पद्धतीने हा आपला प्रश्न हे चालतो. ऑलराईट. सो हा एक मायनॉरिटीज वरचा. पुढचा येतो कॅटेगरी, ती म्हणजे ऑप्शनल. म्हणजे कितवी कॅटेगरी आहे ही आपली आता? 8वी कॅटेगरी येते ती म्हणजे ऑप्शनल. आणि 9वी येते तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड. ऑप्शनल आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड. बघा यार मी तुम्हाला एकदम सिंपल सांगतो. एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हणजे 10वी 12वीचे सब्जेक्ट आणि ग्रॅज्युएशनचे पण सब्जेक्ट. समोर बसलेला एक्सपर्ट नाहीये, तुम्ही एक्सपर्ट आहे. यू आर द एक्सपर्ट इन जिओग्राफी, PSIR, सोशोलॉजी का काय ते. तो एक्सपर्ट नाहीये, तो कॉमन मॅन आहे. तो तुम्हाला प्रश्न विचारताना कॉमन ऍस्पेक्ट मध्ये विचारेल. बरोबर? येते लक्षात? कॉमन ऍस्पेक्ट मध्ये तो क्वेश्चन विचारेल. तो एक्सपर्ट नाहीये, सो डोंट वरी अबाउट इट. आता मला सांगा, आणि मी तो विचार करेल. बघा आता ब्युरोक्रॅट, माझा जॉग्राफी ऑप्शनल आहे, ब्युरोक्रॅट जॉग्राफीवर काय क्वेश्चन विचारेल? तो काय प्लेट टेक्टॉनिक्स थेअरी विचारेल का मला? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी विचारेल का? डेव्हिस आणि पेंगचं मॉडेल विचारेल का? तो ते विचारू शकणार नाही, कारण त्यालाही ते डेप्थ माहित नाहीये ना. येतंय का लक्षात तुम्हाला? क्वेश्चन्स त्यावरती तो विचारणारच नाहीये. तो क्वेश्चन कशावर विचारेल? जर त्याला विचारायचं असेल, तो काय सांगेल आता, काय रे बाबा गेल्या वर्षी तर ऑक्टोबरमध्ये जनरली पाऊस पडत नाही पंढरपूरला किंवा सोलापूर साईडला, पूर कशामुळे आले? हे आता आपण बघतोय पाऊस एवढा पडतोय, ते अल्निनो काय आहे? जे कॉमन यार तुम्ही जे न्यूज मध्ये बघताय तेच विचारेल ना तो. येतंय लक्षात? एखाद्याचा काहीतरी आउट ऑफ द बॉक्स एखादा सिलॅबस असेल, फिलॉसॉफी मध्ये काय, तो काहीतरी विचारेल, काय रे काय वाटतं तुला ओशोची फिलॉसॉफी सांग. आता तुम्ही काय सांगाल? त्याला सिलॅबस मध्ये नाहीये. राहिले तुमचे थिंकर फिलॉसॉफर वेगळे, तो काहीतरी भलतच विचारायला लागून गेला. जॉग्राफी बद्दल विचारलं, काय रे काय वाटतं जॉग्राफीमध्ये हे जे रस्ते बिस्ते आहेत हे का बरं असे परत परत खड्डे पडतात, ते जॉग्राफिकल कारण आहे का त्याला? मी काय सांगू, अहो हे सिलॅबसला नाही आम्हाला. ते सिव्हिल इंजिनिअरिंग वाल्याला विचारा, मला जॉग्राफीमध्ये सांगा हा सिलॅबस आहे. यू कॅनॉट टेल दिस. जनरल व्यक्ती जे विचारेल ते प्रश्न ते यामध्ये विचारत असतात. बरोबर? येते लक्षात? त्यांना काही खूप इंटरेस्ट नाहीये की टेक्निकॅलिटी, पण त्यांना क्युरिओसिटी, अरे यार हे असं का झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, तो काय सिलेबस धरून बसलाय का PSIR ऑप्शनलचा? तो तुम्हाला थोडी विचारेल की हेगेलियन प्रिन्सिपल्स हे कसे इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये वापरतो. सरळ सांगेल बाबा ते अमेरिकेचं जे काही चाललंय त्याचा काय परिणाम होतोय भारतावर, किंवा महाराष्ट्रातल्या द्राक्ष उत्पादकांवर काय परिणाम होतोय, तू तर नाशिकचा दिसतोय. अशा टाईपचे क्वेश्चन्स ते विचारतील त्यात ते. बरोबर? त्यांना ज्यामध्ये इंटरेस्ट येतोय ते क्वेश्चन्स ते त्यात जातात. सो मला असं म्हणणं असेल, ऑप्शनलचं एक बेसिक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. पूर्ण ऑप्शनल वाचत बसू नका. ट्रस्ट मी, त्यांना पण माहित नसतो. आणि विचारलं डीप मध्ये गेलेच, आलं वेल अँड गुड, नाही आलं तुम्ही सांगा ना विधायक पद्धतीने, सर ऍक्च्युली आहे मी वाचलं पण आहे बट अनफॉर्च्युनेटली ते मला आता आठवत नाही. तो त्याच्यावरून जज नाही करणार, कारण त्याला माहितीये तू ऑप्शनल लिहूनच पास झालेले तू. बिना ऑप्शनलचे कसं काय तिथपर्यंत पोहोचणार, काही का? येते लक्षात? सो या पद्धतीने हे क्वेश्चन्स असतील ते. राईट? सेम इज द केस विथ तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड.
काही क्वेश्चन एज्युकेशनल बॅकग्राऊंडवर पण येतात. का बरं येतात? टू चेक युअर सिरियसनेस. 12वीला माझं लेट से की बायोलॉजी होतं, काहीतरी बेसिक प्रश्न विचारला आणि तुम्ही म्हटले सर बायोलॉजी होऊन बरेच वर्ष झाले, आता नाही आठवते. अरे असं थोडी, हे एस्केपिस्ट बिहेवियर आहे. एक दोन लाईन सांगा ना त्याला, काही असेल ते. नाहीतर असं सांगा की सर मला आता एक्झॅक्टली क्लिक नाही होते, बट तुमचं अनुमती असेल तर मी त्याला काय गेस वर्क करू शकतो का प्लीज. हो म्हटलं गेस वर्क करा, अदरवाईज काही प्रॉब्लेम नाही. सिंपल सांगायचा मुद्दा आहे. याच्यावरचे कोणतेही क्वेश्चन आले, डोंट से आय डोंट नो आउटराइटली. आपल्याला ती सवय असते ना, माहित नाही, नाही माहिती मला, दुसरा विचार. असं नाही, थोडा विचार केल्याचं काहीतरी ऍक्टिंग तर करा, तिथे जाऊन थोडंसं मॅन्युप्युलेट करावं लागतील ना यार गोष्टी. ऍक्टिंग तर करा, तुम्ही आठवतायत त्याला सांगा, 2-3 बेसिक सेंटेन्सेस तरी सांगा. आणि सॉरी सर, डीएनए आरएनए बद्दल जर काही विचारलं, सांगा त्यांना की डीएनए आरएनए हे सेल मधले एक महत्वाचे ऑर्गन्स असतात आणि ते इन्फॉर्मेशन पुढे काहीतरी कॅरी करतात. पण सर त्याचे जे तुम्ही जी टेक्निकॅलिटीज विचारली आहेत ते मला आता यावेळी आठवत नाहीये किंवा मला त्याबद्दल नाहीये माहिती. चालतं की. डायरेक्ट त्यांनी विचारलं माहिती, नो आय डोंट नो, संपला विषय. असं नका करू त्यात ते, बरोबर. सो असं नका. दुसरी गोष्ट म्हणजे या दोन्ही ऍस्पेक्ट्स मधले तुमचे करंट अफेअर्स बघा. आता एज्युकेशनल बॅकग्राऊंड, मी जर कम्प्युटर इंजिनियर आहे, मी करंट अफेअर मध्ये काय चाललंय ते एकदा चेक करून घेईल की काय चाललंय. सध्या एआय चाललंय, मशीन लर्निंग चाललंय, बरोबर, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी चाललेली आहे. गुगल करा, चॅट जीपीटी करा, ते तुम्हाला सांगेल सगळं. तुमच्या याच्यातलं बघा ना, करंट काय, हिस्ट्रीमध्ये करंट काय चाललेलं आहे. आता मोठमोठाले हिस्टोरियन्सची आता डेथ झाली, जसं की सुमित सरकार वगैरे, हे आत्ताच रिसेंटली गेले, बरोबर. मेहेंदळे सर गेले आत्ताच रिसेंटली, हिस्टोरियन होते हे मोठमोठे. मग हे बघा ना काय काय चाललंय. जॉग्रफी असेल तर अल निनो आलेलं आहे, बरोबर. जॉग्रफीमध्ये ते बघायला गेलं की ते गेल्या वर्षी म्हणजे थोडं आता काय झालंय की पावसाचं प्रमाण स्क्यूड होत चाललंय. अल निनो मध्ये पुण्यात पाऊस पडतोय, बाकी महाराष्ट्रात पाऊसच नाहीये. मग असं का बरं होत चाललंय. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला करंटला क्लिक करायचंय. पुढची गोष्ट म्हणजे तुमचे हे जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे त्याला इन्स्टिट्यूशनल लिंक करा. त्याच्यामधल्या गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्याला लिंक करा. फॉर एक्झाम्पल जर हिस्ट्री असेल, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आहे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन आहे. असू शकतं यार तुम्हाला इंटरव्ह्यू घेणारा मे बी त्या इन्स्टिट्यूटमध्ये सर्व्ह करून आलाय ऑन गव्हर्नमेंटच्या डेप्युटेशनवर, काय माहिती तुम्हाला. जॉग्रफी असेल, जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आहे, बरोबर, हे IMD आहे इथे. हु नोज, तिथले माणसं असू शकतात, छान वाटतं त्याला, तो मे बी त्यातले प्रश्न विचारेल. कम्प्युटर इंजिनियर असेल, NIC वर प्रश्न विचारेल, नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर. सो तुमच्याशी असोसिएटेड गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स बघा. हे प्रिलिमला पण आपण करतो. तुम्ही मॅगझिन घेतलं प्रिलिमचं, त्याच्यामधून या सगळ्या गोष्टी कव्हर होतील ते. सो थोडक्यात काय, याच्यावरून कळतं की हाऊ सिरियस यू आर अबाउट द थिंग्स ऑफ युअर पास्ट. 10 वर्ष झाले 12वी होऊन, तरी मला माहिती आहे बेसिक त्यातलं, म्हणजे मी किती सिरियसली अभ्यास केला असेल सर, आता तुम्हीच ओळखा त्यातलं ते, बरोबर. आणि जेव्हा हे तुम्ही ऑनेस्टली बोलतात ना, काय होतं त्याच्याने की ते एक फेसवर आपला तो कॉन्फिडन्स दिसतो की यार यस, मला काहीतरी माहिती आहे, 2 लाईन तरी मला बोलता येत आहेत. प्रिपेअर करायचं ना इंटरव्ह्यूचं, या लाईन्सवर करा, बरोबर. त्यामुळे मी म्हणतो की असं एक कॉमन रोड मॅप नाहीये. मी असे पण कॅन्डिडेट पाहिले ज्यांनी इंटरव्ह्यूला एक असं प्रोजेक्ट असाइनमेंट म्हणून घेतलंय, ते नाही का एजंट असतो रॉचा, की आता याला संपवायचंच आहे, आणि 6 महिने इंटरव्ह्यूसाठी केलं, नाही मार्क्स आले. एखाद्याने 1-2 मॉक दिले, जाऊन बसला, तर 200च्या वर आहे. अरे असंच असतं, ते बेसिक आहे त्या गोष्टी, तुम्हाला फक्त ते व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. ओके, या पद्धतीने. पुढचा येतो 10वा आणि महत्वाचा पॉइंट, तो म्हणजे यार गॅप. गॅप तुम्हाला जस्टिफाय करता आला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं म्हणतोय मी ते. म्हणजे काय, गॅप म्हणजे कुठला, एज्युकेशन आणि इंटरव्ह्यू. कधी कधी 4 वर्षाचं एज्युकेशनला 5-6 वर्ष लागतात, तो गॅप जस्टिफाय करता आला पाहिजे. किंवा ग्रॅज्युएट आहे मी 2019-20चा आणि इंटरव्ह्यूला आज बसलोय, तो गॅप जस्टिफाय करता आला पाहिजे. जस्टिफाय करता आला पाहिजे म्हणजे काय, जास्त काही हातचलाखी किंवा काय खोटं नाटं बोलू नका. माझं म्हणणं आहे की या गॅपला ना ऑनेस्टली डील करा, बरोबर. म्हणजे जर एखादा 19-20चा पास आउट असेल आणि आजचा इंटरव्ह्यूला गेला, त्याला सांगा की सर ऍक्च्युली कसं होतं, ग्रामीण बॅकग्राऊंड मधून आल्यामुळे मला हे MCQs वगैरे थोडंसं डील करणं कठीण जात होतं.
त्यामुळे मग हळूहळू तो एमसीक्यूचा ऍप्टिट्यूड व्हायलाच वेळ लागला. मध्ये कोविडचे 2 वर्ष आले, त्याच्यामध्ये जो खंड पडला, जी सुरुवातच चांगली व्हायला पाहिजे होती ती सुरुवातच अडखळत झाली. आणि नंतर आलो, मग मला चांगलं सर्कल मिळालं, मी 2 विषय बदलले वगैरे वगैरे असं. किंवा मी आधी युपीएससी करत होतो सर, युपीएससी मध्ये माझं जीएस क्लिअर होत होतं, पण सीसॅट क्लिअर होत नव्हतं, काही गोष्टी मॅन्युप्युलेट पण कराव्या लागते. आणि त्यामुळे मग मला तिकडे वेळ लागला. आणि आधी राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे अभ्यास पूर्णपणे वेगळा व्हायचा, म्हणून मी युपीएससी वर डेडिकेट केलं. आणि आता सेम झाल्यामुळे आलो आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी तुमच्या समोर बसलो. झालं की गॅप जस्टिफाय करा ना, बरोबर. आणि जस्टिफाय करताना ऑनेस्टली जस्टिफाय करा, ऍडमिट इट, असं 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 आहे, काय वेगळं काही लोड घ्यायची गरज नाहीये. आणि मध्ये पण सांगताना कसं असतं की 6, 7, 8 वर्षाचा गॅप आहे, त्यांना असं कळू देऊ नका की तुम्ही पूर्ण फुल टाइम ऍस्परंटच होते 7, 8, 9, 10 वर्ष. अरे ते खूप निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट करतं. दे डोंट वॉन्ट अनएम्प्लॉईड पीपल. त्यांना बेरोजगार लोकांना भरती करायचं नाही. तो काय बेरोजगार लोकांच्या भरतीसाठीचा एमजी नरेगा प्रोग्राम नाहीये. हार्श ट्रूथ आहे, तुम्हाला वाईट वाटेल कदाचित हे, पण यार हे असंच आहे. एकदम मी फ्रँकली सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही मला काही म्हणा, मला ट्रोल करा या सेंटेन्सवरून, पण हार्श रियालिटी, त्यांना अनएम्प्लॉईड लोक नको जे फक्त रिकामे बसून फक्त अभ्यास करतायत ते. मग काय, मग तुम्हाला ते सांगावं लागतं यार, की मग मी कुठेतरी पार्ट टाइम जॉब केलेला आहे, मी कुठेतरी एनजीओशी असोसिएटेड होतो, काहीतरी यार, यू हॅव टू मेड अप द थिंग्स. मी आता इथे नाही सांगत सगळं, पर्सनली ते व्यक्तीनुसार बदललं जातं नाही, ते सगळे ते एकच कारण चिटकवतील, हेच करा, हेच केलं, हेच केलं, हेच केलं, बरोबर. ज्यांचा गॅप आहे यार, तुम्हाला ते म्हणजे थोडक्यात काय, त्यांना सेल्फ इंडिपेंडंट लोक पाहिजेत. एकदम फ्रँकली सांगतो, त्यांचा ऑफिसर धडपड्या अधिकारी हवाय, त्यामुळे ते पहिले ते चेक करतात ते. सो जर असं काही असेल तर तुम्हाला ते पण एक सांगितलं पाहिजे. त्यांना सांगा ना, तुम्ही काय केलं बाबा, तू काय आयुष्यामध्ये काय केलं. बऱ्याच वेळा असं पण होतं की नाही सर मला काय हे नाही झालं, मग सांगा की व्हॉट डिड यू डू. आय डिड सम एक्सपेरिमेंट्स इन माय लाईफ विथ माय सेल्फ. एक्सपेरिमेंट म्हणजे काय, मी गाणं पण शिकलो, मी स्विमिंग पण शिकलो, मी लाईफ स्किल अक्वायर केले, मी हॉबीजमध्ये एक्सपेरिमेंट केले. चालतं असं पण, वेस्टर्न कंट्रीजमध्ये युथ करतं. रिकामं बसू नका, फक्त पुस्तकी किडे, अभ्यास एका अभ्यास करू नका बाबांनो. बॉटम लाईन फक्त याची एवढीच आहे, बस, बाकी काहीच नाही. मी लिहून देतो आज, जर तुमचा गॅप 4 इयर प्लस असेल, 4 किंवा 5 इयर, 4 इयरच पकडू आपण सेफर साईड, तुम्हाला हा प्रश्न विचारतील, बाबा काय केलं एवढे दिवस, जस्टिफाय करता आलं पाहिजे, बरोबर. आणि ऑनेस्टली जस्टिफाय करा, ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. आपण म्हणजे काही बॉलिवूड हॉलिवूडचे ऍक्टर नाहीयेत, पट्टीचे एकदम की खोटं बोलेन बरं रेटून बोलेल आणि चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलू देणार नाही. एवढ्या पट्टीचा कोणी खोटारडा असेल तर मी म्हणतो बाबा ते आपल्या 4 लेवल प्रो असतात. 5 माणसांपैकी एक ते पकडतोच की काय आहे ते. सो जेवढं ऑनेस्टली सांगाल तेवढं सांगा. फक्त त्याला यार थोडं शुगर कोट करा आणि असं दिसू देऊ नका की फक्त 5, 6, 7, 8 वर्ष काहीच केलेलं नाही. ग्रॅज्युएशन आणि आज तुम्ही त्याच्या समोर बसलेत, हे वर्ष जस्टिफाय झाले पाहिजे. 2-3 वर्ष असेल तो विचारणार नाही, त्यालाही माहिती आहे की बाबा 2-3 वर्ष लागतात. पण 4च्या पुढे गेले की मग ये थोडी दिक्कत हो जाएगी, म्हणजे अर्ध दशक त्यात गेलंय ना आपलं. सो ते विचारू शकतात. ओके, या पुढचा येतो 11 नंबरचा, एक सगळ्यात कॉमन प्रश्न, व्हाय नॉट करिअर इन युअर फील्ड. तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर का, तुमच्या ग्रॅज्युएशनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर का केलेलं नाही. असं नका सांगू की सर मी बीए झालेलो, एनबीए ला कुठे नोकऱ्या अवेलेबल आहेत, मग मी हेच करणार. असलं निगेटिव्ह उत्तर, निगेटिव्हिटी तर कुठंच गेली नाही पाहिजे अख्ख्या एक्झाम मध्ये. ऑनेस्टी आहे, मग इथं काय होते, ऑनेस्टी आहे, पण यार इथं काय निगेटिव्हिटी आहे ना. तुम्हालाही माहितीये, मलाही माहितीये की जॉब्स अवेलेबल नाही आहेत मार्केटमध्ये, म्हणूनच आपण स्पर्धा परीक्षा करतोय. त्यांना असं नका सांगू की मला नोकरी नाही लागली म्हणून इथं आलो. मी आधीच म्हटले त्यांच्या लेखी एमपीएससी युपीएससीची एक्झाम म्हणजे एमजी नरेगा कार्यक्रम नाहीये, रोजगार भरती प्रकल्प नाहीये. रोजगारासाठी येत असाल तर त्यांचं म्हणणं येऊ नका, तुम्ही पॅशनेट असले पाहिजे सर्व्हिस प्रती. त्यामुळे प्रश्न पण असे असतात, त्यामुळे एक्झामचा पॅटर्न पण असे, ते पॅशन दिसलं पाहिजे. सगळं आहे, पोट भरलंय तरी मला काहीतरी करायचंय म्हणून सर्व्हिसमध्ये, ते दिसू द्यात ना थोडंसं. जॉब नाही मिळाला आणि मी इकडे आलो असं नका उत्तर देऊ. त्यांना सांगा की याच्यामध्ये करण्यासाठी तुमचा व्हाय क्लिअर असला पाहिजे. त्यासाठी व्हाय शुड बी क्लिअर, क्रिस्टल क्लिअर. का बरं सर्व्हिसमध्ये जायचंय, तुमचं कारण असलं पाहिजे. मग व्हाय क्लिअर असताना त्याला आयडियालिझम पण नसलं पाहिजे.
की मला गरिबांचे अश्रू पुसायचे आहेत आणि तळागाळातल्या लोकांचा उद्धार करायचा आहे. अरे बाबा काय बोलतोय तू? आयडियलिझम पण नसलं पाहिजे, बरोबर? का जायचंय बाबा तुला? कारण की सर यस, मी कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेलं आहे, मला प्रायव्हेटमध्ये पण अपॉर्च्युनिटीज चांगल्या होत्या. आय हॅव बीन शॉर्टलिस्टेड इन इन्फोसिस ॲज वेल ॲज कॉग्निझंट ॲट द टाइम ऑफ प्लेसमेंट. मीनवाईल मला LIC, नाबार्ड, SBI मध्ये पण जॉब्स लागलेले. पण जेव्हा मी सर्व्हिसेसचा विचार करतो, मला वेगवेगळ्या डायमेन्शन्सने वेगवेगळ्या अँगलमध्ये काम करण्याची संधी मिळते आणि त्या व्यतिरिक्त माझ्याकडे एक असे काही रिसोर्सेस पण येतात आणि ॲट द सेम टाइम काही डिसिजन मेकिंग पॉवर येते. या डिसिजन मेकिंग पॉवरने मी काहीतरी कॉन्क्रीट बदल मी समाजामध्ये करू शकतो. तो इतर माध्यमांतून देखील करू शकत होतो, परंतु ती टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. सो उद्दिष्ट माझं हेच आहे, पण याच्याद्वारे ते लवकर साध्य होईल म्हणून मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचंय. खलास आहे आन्सर इथं. येते लक्षात? त्याच्याऐवजी काय सर कम्प्युटरमध्ये होतो, इंजिनिअरिंग कसं पास झालो माझं मलाच माहिती, जॉब लागली नाही, काय या सर्व्हिसमध्ये संपला इंटरव्ह्यू इथेच. सो आयडियलिझम नसलं पाहिजे, निगेटिव्हिटी नसली पाहिजे, क्लिअर थॉट असला पाहिजे. का बरं इथे जायचंय? मी इनडायरेक्टली काय सांगितलं, मला समाजासाठीच काम करायचंय, पण मी सांगताना प्रॅक्टिकल पण आन्सर दिला की माझ्याकडे रिसोर्सेस येतील, पॉवर येईल, डिसिजन मेकिंग येईल आणि मग यार मी समाजासाठी काम करू शकेल. आलंय लक्षात? तर हे या पद्धतीने. सो या दोघं हे थोडे हॉट एरियाज आहेत बरं का, यावर जनरली कॉमन क्वेश्चन्स असतात. पुढचा पॉइंट जातो आपला साधारण किती 12 नंबरचा ना? यस. एम्प्लॉयमेंट, बरोबर? त्यावर पण प्रश्न विचारू शकतात ते की तुम्ही एम्प्लॉयमेंट अगोदर केली आहे का, काय कसं. मी म्हणतोय केली असेल, डोंट हाईड इट. कुठंही एम्प्लॉयमेंट केलेली असेल, तुम्ही लायब्ररीमध्ये कोऑर्डिनेटर जरी असाल, सांगा त्यांना. मग ते म्हणतील डॅफमध्ये का बरं लिहिलं नाही, त्या प्रोफाईलमध्ये का बरं ऍड केलं नाही. मग त्यांना सांगा की सर तेव्हा मला तो कॉलम नव्हता आणि मला ते बद्दल क्लॅरिटी पण नव्हती की हे कशा पद्धतीने शब्दात पुट करायचं. पण नंतर सारासार विचारांती मी असा निर्णय घेतलाय की यस, मी हे असं असं सांगू शकतो. ऍब्सोल्युटली फाईन. किंवा असंही सांगू शकतात की सर जेव्हा मी ते प्रोफाईल बनवलं तेव्हा मला नोकरी नव्हती, त्याच्यानंतर मी जॉब सुरू केला. कोणता का जॉब करेना त्यांना सांगा. त्यांना सांगा, फक्त असं सांगू नका की तुम्ही क्लासमध्ये टीचर आहे. टीचर म्हटलं की जरा ती ऑथॉरिटेटिव्ह पोझिशन जाते आणि टीचर म्हटलं की मग दे एक्सपेक्ट यू की यार याला सगळं माहित पाहिजे. मी जेव्हा म्हणतो मी जॉग्रफीचा टीचर आहे, तुम्ही अपेक्षा करतात ना माझ्याकडनं की सरांना प्रॉब्लेम उत्तराचं सोल्युशन माहित पाहिजे. मग तुम्ही काही विचारायला लागणार जर मला ग्रिल करायचं असेल तर. त्यांना सांगा की मी XYZ क्लासमध्ये कंटेंट क्युरेटरचं काम करत होतो. कंटेंट क्युरेटर चांगला शब्द आहे. असं पेपर इव्हॅल्युएटर हे पण मग तूच पास झाला नाही, आत्ताशी पास झाला, तू पेपर कसा चेक करायचा. कळतंय का? म्हणजे कसं पुट करायच्या आहेत गोष्टी. तुम्ही ना स्वतःला एक्झामिनरच्या जागेवर ठेवा, यार ह्या उत्तराचे रिपरकशन काय होईल, समोरचा काय विचार करेल, असं. बरोबर? सो डोंट हाईड इट. केलं असेल तर बिंदास सांगा. त्यांनी विचारलं मग इथं का नाही लिहिलं, तेव्हा नाही कळलं का, सांगा की तेव्हा नव्हतं किंवा तेव्हा कदाचित असं वाटलं ते. हा कारण का बरं म्हणतो मी, दे डोंट लाईक अनएम्प्लॉईड पीपल. स्पष्ट सांगतो मी अगेन, इट इज अ हार्श ट्रूथ. त्यांना घरून पैसे घेणारा किंवा काय ते व्यक्ती नाही आवडत यार, एकदम मी फ्रँकली सांगतो. सो त्यांना दाखवा तुम्ही धडपडे, तुम्ही काहीतरी केलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे. बरोबर? या पद्धतीने. आणि जर तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये असाल तर मग काही प्रॉब्लेम नाही. तुमचा मी म्हणतो 80% ते 70% इंटरव्ह्यू इथंच जाईल. आणि नाही गेला तर मी म्हणतो ती पॅनलची चूक आहे. अरे जो ऑलरेडी सर्व्हिंग माणूस आहे त्याला सर्व्हिस बद्दलच विचारा ना, त्याचे इन्साइट घ्या ना. जो आतून बघतोय तो, त्याला कशाला विचारायचं तुझ्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती. कळतंय? सो माझं म्हणणं आहे, तर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असाल तर मोस्टली क्वेश्चन तुमचे यातच जातील. आणि याच्यामध्ये पण माझं म्हणणं असेल, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज बद्दल पर्टिक्युलरली मी पाहिलंय, बरेच लोक काय करतात की दे अननेसेसरीली कीप ऑन डिफेंडिंग देअर डिपार्टमेंट. अननेसेसरीली डिफेंड करू नका. म्हणजे आता सपोज लेट से की कोणी PSI आहे, बरोबर, आणि ते जर इंटरव्ह्यूला गेले आणि त्यांनी विचारलं अहो तुम्ही ऐकलंय का की पोलीस डिपार्टमेंटमध्ये करप्शन मोठ्या प्रमाणावर चालतं वगैरे ते, आणि हा सांगायला लागला की नाही सर पोलीस डिपार्टमेंटमध्ये करप्शन नाही, आधी होतं पण आता. तो म्हणेल अरे काय बोलतोय हा, त्याला समजलं तरी हा काय जॉब करतोय मग तिथे. किंवा एखाद्याला विचारलं की रिव्हेन्यू डिपार्टमेंट इज दी
मोस्ट करप्ट डिपार्टमेंट इन द गव्हर्नन्स. मग तुमचं काय ओपिनियन आहे, काय आहे, कसं आहे, ते काय तुम्हाला कट नाही विचारणार कोणाचे किती कट आहेत, बोलतील असं की मोस्ट करप्ट डिपार्टमेंट आहे, मग काय वाटतं तुम्हाला त्यावर. मग तुम्ही सांगू शकतात की येस सर, असं त्याला एक बट्टा तर लागलेलाच आहे की मोस्ट करप्ट डिपार्टमेंट आहे आणि अनफॉर्च्युनेटली काही प्रॅक्टिसेस पण अशा होत्या अगोदर की असं असं आहे, पण आता गव्हर्नमेंटने काही ठराविक स्टेप्स घेतलेले आहेत त्याच्यामुळे थोडं थोडं आता हे करप्शन कमी व्हायला मदत होत आहे. या सगळ्या गोष्टींना वेळ लागेल, बट आज नाही तर उद्या डेफिनेटली या गोष्टी सर्व साफ होतील. आज तुम्ही डिफेंड का बरं करतायत मला ना, हे हा एक प्रॉब्लेम. त्या समोरचा मग तेच म्हणतो ना, काय लबाड माणूस आहे, सगळ्या दुनियेला माहिती आहे की इथं करप्शन चालतंय, सगळं असं होतंय, आणि हा डिफेंड करतो. डोंट आउटराइटली डिनाय द थिंग्स, की चुकीच्या गोष्टी चुकीला चूक म्हणा, विधायक पद्धतीने चूक म्हणा, पण त्याच्यासोबतच एक चांगली गोष्ट पण दाखवा. पोलीस डिपार्टमेंटमध्ये FIR खोट्या फाईल केल्या जातात, तुमचं काय म्हणणं असेल आणि तुम्ही गेल्यावर कसं सुधारणार. डायरेक्ट त्या माणसाला हाकलून देऊ वगैरे, सोल्युशन कसं हाकलणार आहेत तुम्ही, मग मी काय सोल्युशन देईल त्याला. ठीक आहे सर, मला असं जाणवलंय की अशा अशा काही गोष्टी होतात, मग मी सगळ्यात पहिले आयडेंटिफाय करेल की असे कोणते व्यक्ती आहेत की ते हे 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 करतायत. सगळ्यात पहिले इमिजिएटली म्हणजे तर मी FIR मध्ये सॉर्टेड करेल की ज्या खूपच सेन्सिटिव्ह असतील त्या मी स्वतः जातीने लक्ष घालेल वगैरे वगैरे, असं काहीतरी उत्तर द्या ना त्याला. डायरेक्ट आउटरेली त्याला सस्पेंड करून देईल, त्याला हे करून देईल. अरे बाबा, तो आज गेलाय सर्व्हिसमध्ये, तो 20 वर्ष झाले हे काम करतोय. प्रॅक्टिकॅलिटी पाहिजे. माझं म्हणणं ते आयडियालिझम नको, बुकिश आन्सर्स नाही नसले पाहिजेत, बुकिश आन्सर्स नसले पाहिजे. बरोबर, ते म्हणजे कसं असतं, अकॅडमिक आन्सर्स असतात, ते अकॅडमिक आन्सर नकोय. इंटरव्ह्यू घेणारा काही तुमचा युनिव्हर्सिटीचा HOD नाही बसलेला आहे, तो ब्युरोक्रॅट आहे. आणि ब्युरोक्रॅट म्हणतोय अरे 25 वर्ष मी सर्व्हिस केली, हा काय सांगतोय. येतंय लक्षात. सो आयडियालिझम नको, प्रॅग्मॅटिझम, प्रॅग्मॅटिक अप्रोच म्हणतात, प्रॅग्मॅटिक अप्रोच दिला गेला. आलं लक्षात. एम्प्लॉयमेंट बद्दल तसं करा. सेम तरी तुम्ही IT कंपनीमध्ये असाल तर ते सांगायचं की वर्क लाईफ बॅलन्सचे खूपच प्रॉब्लेम असतो, पर्सनल ते स्ट्रेस वगैरे आलेला आहे. तुम्ही असं पण नका म्हणू, हो हो सर तो खूप स्ट्रेस आलाय म्हणून तर मी सरकारमध्ये यायचं. अरे काय बोलताय बरं, ते रोजीरोटी देतंय यार तुम्हाला, तुझं घर त्याच्यावर चालतंय, तू त्याला शिव्या घालतोय. दोन्ही एक्स्ट्रीम वाईट. हो सर IT एकदमच बोगस आहे म्हणून तर मी इथे यायचा विचार करतोय, हे पण चुकीचं आहे. येस सर, स्ट्रेस वगैरे आहे, बट आम्हाला विकेंड ऑफ असतो, मध्ये मध्ये आम्हाला काही वर्क फ्रॉम होमच्या पण सोयी असतात, त्यामुळे गोष्टी माझ्या या मॅनेज होत आहेत त्या. चांगलं, अरे काहीतरी पॉझिटिव्हिटी आणा ना यार. कळतंय कशा पद्धतीने पुढे जायचं तर. असं. मग येतो तुमचा सगळ्यात शेवटचा टॉपिक, तो म्हणजे की हॉबीज, इंटरेस्ट, एक्स्ट्रा करिक्युलर, बरोबर. त्याच्यानंतर प्राइजेस, मेडल्स, असंच आहे ना, काय काय एकदा हॉबी, इंटरेस्ट, लीडरशिप, या सगळ्या गोष्टी. किती नंबरचं आहे हे, 12. या सगळ्या गोष्टी आहेत तिथे, बरोबर. तर मग आता ह्या सगळ्या गोष्टी कसं आहे, आता यात हे सांगत असताना आपण की आता यावर जेव्हा क्वेश्चन येतात ते एक्सपर्ट नाही आहेत त्यातले, मी परत सांगतोय तुम्हाला, ते आउट ऑफ क्युरिओसिटी प्रश्न विचारतात. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जर XYZ हॉबी टाकली, आता कॉमन हॉबी कुठली घ्यायची आपण, कुठली घ्यायची, चलो महाराष्ट्रामध्ये असले की ट्रेकिंग, आणि दुसरं म्हणजे क्रिकेट. सिंपल कॉमन हॉबी घेऊ बरं का आपण, एकदम आता नॉर्मल ट्रेकिंग आणि क्रिकेट. ते एक्सपर्ट नाही आहेत, ते एक्सपिरियन्स्ड माणसं आहेत, फक्त एक्सपिरियन्स आहेत ते. क्रिकेट म्हणजे ते सुनील गावस्करच्या काळापासून पाहत आले असतील. ट्रेकिंग म्हणजे तुमच्या आधी जेव्हा आता गाड्या जात आहेत सिंहगडावर त्याच्या अगोदरचे गेलेले असतील. डान्स वगैरे किंवा एखाद्याची डान्सिंग असेल, मूवी असेल, बरोबर, ते फार आधी जुन्या काळापासून चालत आलेले आहेत. थोडं त्यांना त्या वेळेचं नाव आत्ताचं नसेल, पण माझं म्हणणं काय, तुम्ही सांगत असताना व्यवस्थित ते पुढे गेले पाहिजे. दे आर नॉट एक्सपर्ट, दे आर जस्ट एक्सपिरियन्स पीपल. सो ते जनरल प्रश्न विचारतील. सो माझं म्हणणं तेच आहे, याच्यावरचे जे पण काही क्वेश्चन्स येतील ना, जनरल येतील. काय मग तुम्हाला डान्स बद्दल काय, तुझी जर हॉबी डान्स असेल तर मग कसं काय, भरतनाट्यम मध्ये काय काय असतं त्याला पण माहित नाहीये, तो तुम्हाला विचारतोय. तुम्हाला काय वाटतं त्याला कसं माहित असेल, नसतं माहित. ट्रस्ट मी, दे आर ह्युमन बिईंग्स. परत मी सांगतोय, त्यांना लार्जर दॅन लाईफ बनवू नका. रिस्पेक्ट असला पाहिजे, चांगली गोष्ट आहे, पण ते पण ह्युमन बिईंग आहेत. तुमच्या वडिलांच्या आजोबांच्या वयाचे आहेत. आजोबांना माहिती आहे का तुमच्या भरतनाट्यम काय आहे. अरे बाबा, तो ब्युरोक्रॅट आहे इंटरव्ह्यू घेणारा, दिवस रात्र काम असतं त्याला. तो काय भरतनाट्यमवर रिसर्च करून येईल का. आता आता आदित्यला भरतनाट्यमवरच ग्रिल करायचंय.
त्याला तुमच्याकडनं माहिती हवी असते, तुम्ही सांगा त्याला, त्याच्या नॉलेजमध्ये भर पडते, तो म्हणतो हा असं पण आहे का, वाव छान वाटतं. ब्रिंग स्माइल ऑन देअर फेस. स्माइल म्हणजे चांगल्या अर्थाने, ते दुसऱ्या अर्थाने पण हसतात बरं का, येडत दिसतंय असं पण हसतात. आणि नॉर्मल स्माइल म्हणजे की ओ असं पण आहे का, असं. सो माझा सांगायचा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावरती एक स्माइल आली पाहिजे की कशा पद्धती. बरोबर. दुसरी गोष्ट, हे करत असताना काही ठराविक गोष्टींची तयारी करून गेलेलं मला असं वाटतं की हे बेटर राहील. सगळ्यात पहिले म्हणजे याचा मुद्दा येतो तो म्हणजे बेनिफिट्स इन सर्व्हिस. या हॉबीचा सर्व्हिसमध्ये काय फायदा होईल. बरोबर. काय कॉमन प्रश्न असतो सुरुवात करताना, काय रे तू इंजिनियर झाला, इंजिनिअरिंगचा काय फायदा होईल. डॉक्टर झालाय, डॉक्टरचा काय फायदा होईल. तुम्ही काय हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही सर्जरी करणार आहेत का, नाही. मग सांगताना किंवा बाबा तू ट्रेकिंग करतोय, ट्रेकिंगचा काय फायदा होईल तुम्ही सांगू शकतात. ट्रेकिंगमुळे कसं होतं की ट्रेकिंगमुळे तुम्ही एक पहिली गोष्ट म्हणजे तुमचं शरीर फिट राहतं, आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमचे लिमिट पुश करत असतात. जेव्हा शरीर तुमचं थकतं, तुमचा ब्रेन काम करतो की नाही आदित्य तुला आणखी 2 पावलं चालायचंय, आणखी 2 पावलं चालायचंय. म्हणजे जेव्हा सर्व गिव्ह अप करतं तेव्हा मी 2 पावलं चालतो, आणि हाच ऍटिट्यूड मला प्रशासनामध्ये लावायचा आहे. सो ट्रेकिंग मला फिजिकली तर फिट ठेवेल, पण मला मेंटली पण स्ट्रॉंग बनवतंय. ही डेडलाईन आहे, ही आपल्याला प्रशासनामध्ये लागू करायची. संपलंय आज. क्रिकेटचा काय फायदा, काय चेंडू फळी खेळणार आहेत का तुम्ही तुमचं टीम, नाही. क्रिकेट इज अ टीम गेम. बरोबर. आणि टीम मध्ये खेळूनच तुम्हाला पुढे जाता येतं. आणि क्रिकेटमधून मला कळतं की तुम्हाला टीमला रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे. यू कॅनॉट डू ऑल द जॉब्स इन अ टीम. यू कॅनॉट बी अ बॉलर, यू कॅनॉट बी अ बॅट्समन, यू कॅनॉट बी अ विकेट कीपर, यू कॅनॉट बी अ फिल्डर. तुम्हाला तुमच्या लिमिटेशन ओळखाव्या लागतात, तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ ओळखाव्या लागतात, आणि हेच तत्व मी प्रशासनामध्ये लागू करेन. आय विल बी अ टीम मेंबर. मी माझ्या टीमच्या स्ट्रेंथ विकनेसेस ओळखेल, स्वतःचं स्वॉट अनालिसिस करेल, आणि त्याच्यानुसार मी प्रशासनाचं डिव्हिजन वगैरे करेल, आणि मग पुढे जाईल. हे आन्सर असतं. कळतंय का कशा पद्धतीने. कुकिंग, स्वयंपाक. काय स्वयंपाकाचा उपयोग त्याच्यामध्ये, काय सगळ्यांना जेवण भंडारा भरवायचा का तिथे, नाही. कुकिंग मध्ये काय करायचं, कुकिंग मध्ये कोणता इन्ग्रेडियंट किती प्रमाणात वापरला गेला पाहिजे, पेशन्स कसे असले पाहिजेत, कोणत्या, म्हणजे कुकिंग काय शिकवतं तुम्हाला, प्रिसिजन ऍज वेल एज पेशन्स शिकवतं. आणि प्रशासनात पण काम करताना असंच असलं पाहिजे. प्रिसिजन, पेशन्स, अॅक्युरसी, आणि सॅटिस्फॅक्शन ऑफ द कस्टमर्स. कुठली हॉबी आहे सांगा तुम्ही मला, कुठली पण हॉबी. सांगायचा मुद्दा काय आहे, तुम्हाला ते व्यवस्थित जस्टिफाय करता आलं. येते लक्षात. सो बेनिफिट्स इन द सर्व्हिस, यावर फिक्स क्वेश्चन येतो. आणि यार बघा असं बोलल्यावर तुमच्याही चेहऱ्यावर स्माईल आली ना, अरे ट्रेकिंगचा असा पण यूज होऊ शकतो. बरोबर. माझी हॉबी होती रायडिंग मोटरसायकल. आता रायडिंग मोटरसायकलचा काय फायदा होतो की मोटरसायकल चालवत असताना माझं विचारचक्र सुरू राहतं, आणि एकाच थॉटमध्ये मी डीपली जाऊन मग त्याच्या सर्व इकडचे धागेदोरे करू शकतो, पहिलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मोटरसायकल राईड करत असताना तुम्हाला नेचरची ब्युटी कळत जाते. त्यातून यू बिकम सिम्पॅथेटिक टुवर्ड्स द नेचर. आणि याच्यातून त्यामुळे जेव्हा मी प्रशासनात येईल ते म्हणजे की मी मल्टिपल अँगलने विचार करायला शिकेल. आणि दुसरं म्हणजे की जे पण काही प्रशासनामधले प्रकल्प वगैरे येतील त्याला एक एन्व्हायरमेंटल अँगल द्यायचा पण प्रयत्न करेल. झालं. येते लक्षात. तर मग या सगळ्या गोष्टी याच्यात जातील. सो हॉबीज वरती पहिला कसलं पण असू द्या बरं का, की तुम्ही आता तुम्हाला जर आता सपोज लेट्स आहे की काय मेडलमध्ये प्राइजमध्ये जाऊ, की तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिलं भाषण मिळालंय, त्याचा प्रशासनात काय उपयोग होईल. प्रशासनात काय उपयोग होईल वक्तृत्व स्पर्धेचा, की मला लोकांसमोर न घाबरता बोलण्याची जी सवय लागली लहानपणापासून, बरोबर, त्याच्यामुळे मला लोकांना खेळवून पण ठेवता आलंय, शब्दांवरची पकड कळली आणि आवाजातलं मॉड्युलेशन कळलंय. आणि एका चांगल्या लीडरला पहिल्यांदा चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं कन्व्हे करता आल्या पाहिजेत गोष्टी, आणि मासेसला ऍड्रेस करता आलं पाहिजे जेव्हा कठीण प्रसंग समोर येतो तेव्हा, त्याचा मला फायदा होतो. झालं हे. बरोबर. मे बी ते तुमची एखादी हॉबी असेल, तुम्हाला ते सांगेल, पोएट्री हॉबी असेल, कर बाबा पोएट्री, तयारीत जा ना तुम्ही. डान्स बिन्स नाही करायला लावणार, हे नाही करायला लावणार, क्रिकेट नाही खेळायला लावणार, ट्रेकिंग नाही करायला लावणार, पण एखादं परफॉर्मिंग आहे, ड्रॉइंग एखाद्याचे काढ रे बाबा, चित्र काढून दाखव वगैरे, ते मी माइट बी आस्किंग यू दिस थिंग. येते लक्षात. कशा पद्धतीने तर हे एक तयारी. त्याचा तुम्हाला बेनिफिट सर्व्हिसमध्ये काय 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 बेनिफिट होईल त्यावर एक क्वेश्चन येईल. याच्यामधले काही टेक्निकल शब्द असतील तर ते कलेक्ट करा. म्हणजे की आता क्रिकेट असेल तर चायनामन बॉलर असतो, गुगली असते, दुसरा असतो,
बरोबर. काय असतात ते बघा, पॉवर प्ले काय असतो, हा, नंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट काय असतो वगैरे, या गोष्टी बघा ते, त्यातून ते एकदा टेक्निकल वर्ड. दुसरी गोष्ट म्हणजे रिसेंट डेव्हलपमेंट्स, काय काय झालेलं आहे, ट्रेकिंग मध्ये काय झालं रिसेंटली, न्यूज मध्ये काय आहे. आता सिंहगडावरती तुम्ही पाहिलं असेल मागे राडा झाला शॉर्ट्स घालून आल्यावरून. मग काय तुमचं काय वाटतं, गड संवर्धनासाठी काय केलं गेलं पाहिजे, तिकीट लावायचं का काय, आता ती चर्चा चालली आहे. तिकीट लावा आणि तो आलेला पैसा गड संवर्धनासाठी जा, जेणेकरून नॉन सिरियस लोक गडावर वगैरे येणार नाहीत ते, बरोबर. त्याच्यानंतर काही यांचे रेकॉर्ड आहेत का, जे डान्सिंग मधलं बेस्ट कोण आहे, मूव्हीज मधलं बेस्ट कोण आहे, क्रिकेट मधले काही रेकॉर्ड आहेत का, ट्रेकिंग मधले सगळ्यात बेस्ट कोण, म्हणजे हे रेकॉर्ड्स वगैरे तुम्हाला माहिती पाहिजेत. त्यानंतर काही नावं माहिती पाहिजेत फेमस, त्याच्याशी असोसिएटेड काही इन्स्टिट्यूट्स आहेत का, कारण मी तुम्हाला आधीच म्हटलं दे आर ब्युरोक्रॅट, दे माइट हॅव सर्व्ड इन दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट. आणि छान वाटतं ना कोणी माझ्या घराबद्दल बोललं तर. याच्याबद्दलच्या स्कीम्स माहीत पाहिजेत, अगेन हेच इम्प्लिमेंट करतात ना त्या स्कीम्स सगळ्या, बरोबर, अशा पद्धतीने. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे एक्झाम. कदाचित ते असंही विचारू शकतील की महाराष्ट्रातल्या 5 गड किल्ल्यांची नावं सांग आणि त्यातला सगळ्यात बेस्ट 5 कुठले आहेत. त्याला माहित नाहीये 5 कुठले बेस्ट आहेत, तुम्ही सांगाल ते त्याला बेस्ट आहे. तुम्ही का बरं घाबरतायत असल्या प्रश्नांना? दे ऑल्सो डोंट नो. भारतातले 5 प्रेसिडेंट सांगा आणि बेस्ट 5 प्रेसिडेंटची नावं सांग. अरे तुम्ही जे सांगाल ते आन्सर येते. सो घाबरायचं नाही याला, चुकी बरोबर डायरेक्ट डील करा. बेस्ट 5 बॅट्समन्सची नावं सांगा. तुम्हाला सचिन तेंडुलकरच्या 5 क्वालिटी कुठल्या आवडतात, विराट कोहलीच्या 5 क्वालिटी कुठल्या आवडतात, का बरं घाबरतायत, पॅनिक का होत आहेत? सांगा की 5 क्वालिटी, त्यालाही माहित नाही तुम्हालाही माहित, तुम्हाला माहिती म्हणजे जनरली जनरेट करा आन्सर. तुम्ही सांगाल ती गोष्ट तो हो म्हणणार आहे. येते लक्षात? त्यामुळे ते तुम्हाला विचारतायत या पद्धतीने. आणि फक्त हे आन्सर देत असताना एकदम आयडियालिस्टिक नसू द्यात, त्याला खुश करण्याचा प्रयत्न नका करू. तुम्हाला जर विचारले तुमचे 5 फेवरेट क्रिकेटर सांगा, बरोबर, आता तुम्ही सांगायला लागले सुनील गावस्कर, जोएल गार्नर, बरोबर, व्हिव रिचर्ड्स, इयान बोथम, आणि मग कुठेतरी सांगता महेंद्रसिंग धोनी. त्याला कशाला इम्प्रेस करताय? ते त्याच्या काळातले क्रिकेटर आहेत ना बाबा. तुमच्या काळातले कोण असतील? मे बी तुम्हाला अभिषेक शर्मा आवडत असेल, वैभव सूर्यवंशी आवडत असेल. तुमचे आवडते 5 सिंगर्स सांगा. सिंगर्स 5 आवडते, मग तुम्ही डायरेक्ट किशोर कुमार, बरोबर, त्याच्यानंतर मोहम्मद रफी वगैरे. त्याला काय इम्प्रेस करतायत? तुम्हाला बादशाह आवडत असेल सांगा की त्याला, हरकत नाही. देर इज नो राईट ऑर रॉंग आन्सर. तो कशाला जज करेल तुम्हाला? अरे हा बादशाह आवडतो, हा तर काय बोगसच दिसतोय. तुम्ही सांगा ना की बरेचसे सिंगर्स आहेत, त्याच्यापैकी सगळे सिंगर त्यांच्या परीने हे करतात, पण मला त्यातल्या त्या रॅप सेक्शन मधला हा 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 व्यक्ती आवडतो, झालं. ऍब्सोल्युटली फाईन. सो मी म्हणतोय डोंट ट्राय टू बी आयडियालिस्टिक. आन्सर सगळ्यात शेवटचा आता मुद्दा आहे आपल्या आजच्या डिस्कशनचा. आन्सर ऍज पर युअर एज. वयानुसार उत्तर द्या. 24 वर्षाच्या पोराला सुनील गावस्कर आणि तेंडुलकर नाही आवडू शकत. मला तेंडुलकर आवडतो, मला गावस्कर नाही आवडत, माझ्या वडिलांना गावस्कर आवडतो. कळतंय का? वयानुसार उत्तर द्या. अकाली प्रौढत्व येऊ देऊ नका. जेनझी लोक आहेत तुम्ही, किंवा त्याच्या प्लस मायनस पुढे मागे 30 प्लस 32 33 असेल त्यानुसार उत्तर द्या. यंग असाल त्यानुसार उत्तर द्या. येतं एक क्लिअर? तर मग या पद्धतीने आपल्याला हे गेलं पाहिजे. ओके, तर मग असं हे सगळं आपलं टोटल इंटरव्ह्यू मध्ये जातं. मग शेवटचा पॉईंट येतो तो म्हणजे सर्व्हिस प्रेफरन्सेस. अगदीच जर काही खूप वियर्ड नसेल तर सर्व्हिस प्रेफरन्सेसवर जनरली नाही विचारत क्वेश्चन. म्हणजे तुम्ही क्लास बी वर टाकलंय आणि ए खाली टाकलं असेल तरच तो विचार बाबा का बरं असं केलं, ते जस्टिफाय करता आलं पाहिजे. येते लक्षात? सो इंटरव्ह्यू साठी माझं म्हणणं तेच असेल, नॅचरल जा आणि स्वतःच्या वयासारखं बिहेव करा. तो जो रॉनेस असतो ना, तो रॉनेस येऊ द्या. सगळ्या गोष्टी मॅन्युफॅक्चर्ड करून नाही करता येत ते. कीप इट सिम्पल, कीप इट स्ट्रेट, डोंट वरी अबाउट इट. ओके, काही लागलं आपण नेक्स्ट वीक पासून मॉक इंटरव्ह्यूचा प्रोग्राम स्टार्ट करतोय. प्रॉपर पॅनल असेल, जे ऑलरेडी रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतील, जनरली सुपर क्लास 1 ऑफिसर लेवलचे, तेच. मी पॅनलवर नसेल, मी तुम्हाला ते पण आत्ताच सांगतोय, बरोबर. ज्यांना प्रशासनाचा अनुभव आहे त्यांनी घेतलं पाहिजे ना. इन्स्टिट्यूटच्या ओनरनेच मॉकमध्ये बस, त्याला काय अर्थ आहे? त्यात तुम्ही 100 वेळा मला भेटून गेलेले, तो ऑरा क्रिएट झाला पाहिजे ना पॅनलचा, ज्याने ऑलरेडी सर्व्हिसमध्ये आहेत. सो मी ट्राय करतोय की 2-3 ऑलरेडी रिटायर्ड सिनियर ऑफिसर्स आणि 1-2 सर्व्हिस मधलेच पण सिनियर ऑफिसर्स,
असं 4-5 जणांचं आपलं पॅनल असेल. नेक्स्ट वीकमध्ये मी ते शेड्यूल लावेलच. सो अशा पद्धतीने आपण करू. मीनवाईल डॅफची तयारी सुरू ठेवा. रेडीमेड आन्सर्स मी देत नाही. मी तुम्हाला तेही म्हणतो, मला प्रश्न विचारू नका की सर काय प्रश्न येतील मला सांगा. यार आता तुमचा जर्नी आहे इथे. मी म्हटलो ना, मी मॉकच्या पॅनलवर पण बसणार नाही. मी फक्त हे एक सेशन टाकेल. डायरेक्ट आपण आता 12-13 तारखेला रिझल्टच्या दिवशी भेटूया. ऑलराईट, ट्राय करा, प्रयत्न करा. हा, याचा अर्थ म्हणजे दाखवा मला. तुम्हाला जर वाटलं की सर हे आन्सर मला खूपच रॅडिकल वाटतंय, की का बरं तू सर्व्हिसमध्ये चाललाय, मला दाखवा, ते चालतं. पूर्ण क्वेश्चन इयर मी कोणाला रेडीमेड बनवून देणार नाही. हा, एक कॉमन स्ट्रक्चर ढांचा मी तुम्हाला देईल. काही करंट अफेअर्स असतील आताचे याच्यातले आजूबाजूचे, मी ते पण शेअर करून देईल. ओके, या पद्धतीने गोष्टी चालतील. बाकी काही वेगळं लोड घेऊ नका. लास्ट लेग आहे, तेवढा सिरियसली पण द्या आणि यावेळेस गोष्टी मिटवून टाका. चलो मग भेटू आपण परत तसंच. ऑल द बेस्ट, टेक केअर, बाय बाय, सी यू. आणि काही लागलं की मला सांगा. टेक केअर गाईस, बाय बाय.